आज या आनंदाच्या प्रसंगी प्रभू येशू आम्ही सर्वजण मनापासून हृदयापासून तुझी स्तुती करतो की तू आम्हाला आतापर्यंत सांभाळलेला आहेस। येशू राजा, जसं आई मनुष्याचं सांत्वन करते तसं प्रभू येशू राजा तू आमचं आतापर्यंत सांत्वन करत आलेला ख्रिस्त आहेस। आज राजा येशू या महिला दिनानिमित्त मी प्रार्थना करतो, प्रत्येक या भारत देशातील महिला, महाराष्ट्रातील माझ्या बहिणी आणि उपस्थित या सर्व बहीण भावांना तू आशीर्वादित कर। या देशामध्ये परमेश्वर देवा तुझी शांती आणि बापा येशू तुझं गौरव होऊ दे प्रभू। प्रत्येक बहिणीच्या हाताला उत्तम रोजगार, नोकरी, व्यवसाय तू द्यावा आणि त्यांच्या श्रमाचं फळ त्यांना लाभावं अशी तुझं प्रार्थना करतो। प्रभू येशू, आज ज्या बहिणींनी साक्षीच्या द्वारे तुझं उपकार मांडलं त्यांना परमेश्वरा तू सहाय्य केलं, स्तुतीच करतो। परमेश्वराचा हा शुभ संदेश तू आम्हाला प्रगट करावा आणि याद्वारे परमेश्वरा तुझं वात्सल्य आणि तुझं वास्तव्य आमच्या जीवनामध्ये होऊ दे। हे येशू राजा, आम्ही तुला प्रार्थना करत आहोत, जसं तुला हवं तसं तू आम्हाला बनव तुझ्या सेवेमध्ये, आणि प्रभू तुझ्यामध्ये आम्हाला राहण्यासाठी विशेष सहाय्य कर। आमच्या प्रत्येक गरजा आणि योजना हे प्रेमळ येशू तुझ्या कृपेनं पूर्ण होऊ देत। पुन्हा एक बापा येशू, ह्या वचनाची सेवा करत असताना लागणारी सुज्ञता, शहाणपण तू मला दे आणि तुझा महिमा होऊ दे। सर्व महिमा, गौरव, आदर, सन्मान तुला देऊन आभारासहित प्रार्थना येशूच्या नामात करीतो मनाई पिता, आमेन। हालेलुया। प्रियानो, आज महिला दिन, वुमन्स इंटरनॅशनल डे। स्त्री म्हटलं तर प्रियानो, परमेश्वरानं तिला मातीपासून नाही तर माणसापासून बनवलं। प्रेज द लॉर्ड। पहिला मनुष्य ही देवाच्या हातची हस्तकृती आहे। शास्त्र सांगतं परमेश्वराने मातीचा मनुष्य घडविला, आपला श्वास त्याच्यामध्ये फुंकला आणि मनुष्य जीवधारी प्राणी झाला। परंतु स्त्रीच्या बाबतीमध्ये एक वेगळंपण असं आहे की जेव्हा परमेश्वराने पुरुषाकडे पाहिलं तेव्हा परमेश्वर म्हणतो, मनुष्य एकटा असावा हे बरं नाही। प्रिय बंधूंनो, तुम्ही आणि मी, आपण पुरुष हे परमेश्वराच्या हातची हस्तकृती आहोत, निर्मिती आहोत। मातीपासून आमची निर्मिती झालेली आहे। परंतु या मातीमध्ये जेव्हा देवाचा श्वास आला तेव्हा माती देखील जिवंत झाली। प्रेज द लॉर्ड। खरं तर वचन असं सांगतं, माती तुझी स्तुती करेल काय। प्रियानो, मनुष्य जेव्हा मातीमध्ये जातो तेव्हा माती त्याची स्तुती करू शकत नाही। परंतु ज्या परमेश्वरानं ही भूमी, ही माती आशीर्वादित केलेली आहे, त्या मातीला बायबल सांगतं देवाने आपल्या प्रतिरूपाचा मनुष्य, आपल्याशी सदृश्य असा मनुष्य निर्माण केला। माझ्या बंधूंनो, तुम्ही आणि मी परमेश्वराच्या प्रतिरूपाचा आहोत, त्याच्याशी सदृश्य आहोत। होय, मनुष्य मातीपासून आहे, परंतु मनुष्य देवापासून आहे हे आम्ही विसरू नये। आणि आपण देवाची निर्मिती आणि देवाशी सदृश्य असल्यामुळं देवाला आमची काळजी होती, म्हणून देव काळजी करत आणि तो काळजी घेत म्हणाला, हे माझ्या निर्मिती, हे मनुष्या, तू एकटा असावा हे बरं नाही। आणि मग परमेश्वर जेव्हा एखादी गोष्ट बोलून दाखवतो तेव्हा परमेश्वर ती गोष्ट करून दाखवतो। प्रेज द लॉर्ड। मनुष्य आणि देव यामध्ये हा फरक आहे। जरी आम्ही परमेश्वराची निर्मिती आहोत, जरी परमेश्वर आपला श्वास आमच्यामध्ये फुंकला, आम्ही जीवधारी झालो, परंतु प्रियानो, परमेश्वराला स्वतःविरुद्ध वागवत नाही। मात्र मनुष्य कधी कधी
स्वतःचं पण ऐकत नाही. आपण म्हणतो बघा, मला कधी तर राग आला ना, मला कुठली गोष्ट नाही पटली ना, तर मी काय करतो, मी माझं पण ऐकत नाही. हॅलो, मला समजलं नाही याचा अर्थ आतापर्यंत. मी माझं पण ऐकत नाही. स्त्रिया पण म्हणत असतील किंवा पुरुष पण म्हणत असतील. मी म्हणतो ठीक आहे, तुम्ही आणि मी किंवा तुम्ही म्हणत असाल मी माझं पण ऐकत नाही, पण जर तुम्हाला प्रत्येक कठीण गोष्ट शक्य व्हायची असेल, अशक्य गोष्ट शक्य व्हायची असेल, तर तुम्ही तुमचं नाही ऐका, हेच चांगलं आहे. पण त्याच्या पुढे मी जाऊन सांगतो, तुम्ही ज्यानं तुम्हाला निर्माण केले त्याचं ऐका. प्रेज द लॉर्ड. जेव्हा अशी वेळ आपल्या जीवनात येते की मी कुणाचं ऐकू, मला कोण मदत करील, मला कोण या ठिकाणी सांभाळेल, माझं हे काम कोणाकडून होईल, मला कोण पुढे नेईल, तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे की तीच क्षण असतो की तेव्हा तो जो तुमचा आणि माझा निर्माण करता आहे, ज्यानं आपल्याला आपल्याशी प्रतिरूपाचं सदृश्य बनवलं, श्वास घातलेला आहे, तो त्यावेळेला आमचं ऐकण्यासाठी आणि आम्हाला त्यावेळेला सहाय्य करण्यासाठी तो सिद्ध असतो. प्रेज द लॉर्ड. म्हणून माझ्या बंधू आणि बहिणींनो, जेव्हा आमची मनस्थिती, जेव्हा आमची परिस्थिती, जेव्हा अशा एखाद्या वळणावरती आपण येतो की तेव्हा आपल्याला पुढं अंधकार दिसतो, मागं अंधकार दिसतो, कुठं वळू, कुठं जाऊ, कुणाचं ऐकू, काय कुणाला सांगू, तो क्षण प्रियानो देवाकडे वळण्याचा असतो. प्रेज द लॉर्ड. तो दिवस देवाला अळवण्याचा असतो, तो दिवस देवाला शरण जाण्याचा असतो. परमेश्वर मनुष्याला म्हणाला, मनुष्य एकटा असावाही बरं नाही. आणि मग मला ठाऊक नाही, मनुष्यानं घाई गडबड केली का देवानं त्याला परवानगी दिली, जा तुझ्यासाठी सहकारी आण. परंतु त्या ठिकाणी लिहिलेलं आहे की मनुष्य एकटा असावा हे बरं नाही. मला वाटतं हे ऐकल्यास तो पळत सुटला असेल. जसं एखाद्या गाईचं वासरू जन्माला येतं ना, आल्यास तुम्ही कुणी वासरू बघितलं असेल तर ते पहिल्यांदा उठायचा आणि पळायचा प्रयत्न करतं. आणि म्हणतात ना, एकदा त्याच्या कानात वारं गेलं ते वासरू कुणाला ऐकत नाही, सुसाट सुटतं. आमच्या आजोबांना गाय पाळली होती, आमच्या घरात गाय होती, त्यामुळे तो अनुभव मी लहानपणापासून अनुभवलेला आहे. गाईचं वासरू जन्माला आल्यानंतर ते पडून राहत नाही, ते उठायचा प्रयत्न करतो, उठतं आणि सुटतं. प्रेज द लॉर्ड. आणि अशा वेळेला ते सगळीकडं ते असं पाय वरती घेऊन पळत असतं. कुणी पाहिलंय का ते वासराचं ते जन्माला आल्यानंतरचं पळणं? अद्भुत असतं, त्याला पडून राहायचं नसतं. मला वाटतंय ते वासरू या जगात जन्माचा आलेलाचा एक आनंद करत असतं, आनंद करत असतं, सुसाट सुटत असतं. आणि शेवटी ते गायीकडे येतं. कुणाकडे येतं? गायीकडे येतं. आणि मग तिचं ते दूध जे आहे ते पिऊ लागतं. त्या वासराच्या ज्या नक्या आहेत, आमचा आजोबा नक्या काढायचा त्याचं आणि त्या गाईला खाऊ घालायचे. मला आठवतं सगळं, तुम्हालाही माहित असेल. आणि एकदा का त्या बाळानं दूध प्यायला चालू केले की त्याला शक्ती येते. आणि एकदा शक्ती आली आणि मग जे मगाशी गेलेलं कानातलं वारं होतं, पहिलंच वारं, ते वारं काही वेळानंतर त्याच्यासाठी वादळ असतं आणि ते थांबतं. आणि मग उड्या मारणार, सुसाट धावणार असं ते वासरू एकदा का गाईच्या त्या दुधाकडं किंवा त्या गळ्याकडं ते बघा असं जात असतं, दूध पितं असं गळ्याकडे जातं आणि तिला ते तिच्या बरोबर राहतं. प्रियजनांनो, परमेश्वराने आम्हाला एका वासरासारखा जन्म दिलेला आहे. त्यानं आम्हाला अन्नाची सोय करून ठेवलेली आहे, त्यानं आमच्यासाठी पाण्याची सोय केलेली आहे, त्यानं आमच्यासाठी श्वास ठेवलेला आहे. आणि तो त्या गायीसारखा एक माता म्हणून, एक पिता म्हणून नेहमी आमच्यासाठी तो आम्हाला प्रियानो, जशी गाय त्या जिभेनं त्या वासराला काय करते, साठत असते, त्याला ती इकडे दुधासाठी तिला पाणी फुटत असतो. प्रियानो, ही निसर्गाची किमया नाहीये, ही परमेश्वराची इच्छा आणि योजना आहे. प्रेज द लॉर्ड. किती हिंस्र मोठा पक्षी हिंस्र जनावर असू द्या, प्राणी असू द्या, कितीही मोठं, परंतु ते हिंस्र प्राणी आपल्या बाळासाठी दयाळू आणि ममताळू असतं. प्रेज द लॉर्ड. वाघीण असू दे,
हरिण असू दे, जंगलामधले असू देत किंवा डोमेस्टिक घरगुती प्राणी असू देत, जेव्हा ते बाळाला जन्म देतात तेव्हा ते ममताळू होतात. त्यांची माया त्यांचं प्रेम हे उत्पन्न होतं. कारण आपला परमेश्वर असाच आहे. होय, तो अग्नी आहे पण तो पाणी पण आहे. प्रेज द लॉर्ड. माझ्या प्रियानो, परमेश्वर हा नेहमी दयाळू आणि कृपाळू आणि ममताळू देव आहे. त्याला कधी कधी क्रोध येतो, परंतु पुन्हा माझ्या लोकांनी पश्चाताप करावा आणि माझ्याकडे वळावं ही त्याची इच्छा असते. आणि तोच गुण आई वडिलांमध्ये आहे, तोच गुण पुरुषामध्ये आहे. बाप किती कठीण असला पण लेकरं जेव्हा पुन्हा बाबाला क्षमा मागतात, बाबालाकडे वळतात, तेव्हा तो बाप देखील पुन्हा लेकराला जवळ करतो. रागानं थोडासा एखादा रपाटा देईल, पुन्हा असं करू नको म्हणतो, आणि बाप आपल्या लेकरांना, आपल्या पत्नीला तो जवळ करतो आणि क्षमा करतो. प्रियानो, बायबलमध्ये देवाचं वचन आहे की ज्याला तो छडी मारतो, ज्याला तो जखम करतो, तोच मलमपट्टी करणारा देव आहे. ज्याच्यावर देव प्रीती करतो त्याला तो छडी मारतो. देवाचं आमच्यावर प्रेम आहे म्हणून तो छडी कधी कधी मारतो. आई वडील देखील आमच्यावरती प्रेम करतात म्हणून ते छडी मारतात. स्त्रियानो, पती कधी कधी तुम्हाला रागावतो, कधी कधी तुम्हाला तो बोलतो, याचा अर्थ त्यांचं तुमच्यावर प्रेम आहे. आज माझ्या बहीण भावानो, आजचा संदेश ऐकत असताना आपण ही गोष्ट लक्षात घेऊया की परमेश्वर दयाळू आहे, कृपाळू आहे, मंदक्रोध आहे. आणि परमेश्वराने निर्माण केलेले पुरुष हे देखील देवाचे निर्मिती आहेत. त्यांना देखील परमेश्वराने एक दयाळू हृदय दिलेलं आहे. ते कठोर नाही आहेत तुमच्यासाठी, ते प्रेमळ आहेत. आणि म्हणून मुलांनो, आपल्या आई वडिलांकडे पाहताना ते कठोर आहेत अशी भावना बाळगू नका. स्त्रियांना आपल्या पतीला ते कठोर आहेत असं समजू नका, कठीण आहेत समजू नका. त्यांना परमेश्वरानं माती पासून बनवलं, पण त्यांच्यामध्ये देवाने एक बहुमूल्य महान असा आपला श्वास, आत्मा असा फुंकलेला आहे. आणि तो आत्मा त्यांना सांभाळतो. आणि त्यानंतर परमेश्वरानं त्यांना बोलला, तुम्ही एकटा असावा बरं नाही. आणि म्हणून एका वासरासारखा कदाचित तो आदाम देखील आपल्याला जोडीदार शोधायसाठी सगळीकडे पळाला. त्याच्या कानामध्ये तो शब्द एक वाऱ्यासारखा गेला असेल, अरे मी एकटा असावा बरं नाही. आणि तो त्या एदेन बागेमध्ये तो इकडे तिकडं पळत सुटला असेल जोडीदार शोधायला. परंतु म्हणालो ना, वासरू शेवटी गायीकडे येतं. हा आदाम पुन्हा परमेश्वराकडे आला आणि तो म्हणाला असेल की मला काही योग्य असा जोडीदार सापडला नाही. मी नेहमी म्हणतो, तो सिंहाकडे गेला असेल, गुरगुरणारा सिंह वाघीण त्यानं पाहिलं, हे माझ्याबरोबर संसार करणार नाहीत. उंट पाहिला असेल, अरे बापरे, हा खूप उंच आहे, याच्यावर मी संसार कसा करेल. प्रत्येक प्राण्यामध्ये, पक्षामध्ये अनेक गुण, सद्गुण त्याला लक्षात आलं आणि त्याने नाकारलं प्रियानो. आणि तो देवाकडे शरण आला. प्रियानो, आज बायबल देवाचं वचन शलोमोन राजा म्हणतो, तो आपल्याच बुद्धीवर अवलंबून राहू नको. बरेचदा मी जोडीदार निवडताना, बरेचदा मी घर बांधण्यासाठी जमीन निवडताना, बरेचदा मी उपजीविकेसाठी उद्योग आणि नोकऱ्या निवडताना आम्ही आमच्या बुद्धीवर अवलंबून राहतो. चांगली गोष्ट आहे, प्रत्येकाला एक स्वतःचं घर असावं, त्या घरामध्ये आपल्याला एक सहकारी पत्नी असावी, एक चांगला उद्योग नोकरी असावा. परंतु आज मी देवाचा सेवक पुलपीटवरून तुम्हाला सांगू इच्छितो की उद्योगाच्या हाताला यश देणारा परमेश्वर आहे. कुटुंबाची स्थापना करणारा कुटुंब संस्थापक परमेश्वर आहे. परमेश्वरच तुम्हाला घर देईल, घरामध्ये राहण्यासाठी जोडीदार देईल. परमेश्वर तुमच्या हाताला तुमच्या श्रमाचं फळ लाभावं, उत्तम उद्योग आणि नोकरी देईल. परंतु ते सगळे करत असताना मंडळी हो, घराची योजना, घरामध्ये सहकार्याची योजना, पुरुषानं पत्नी चांगली मिळावी, पतीला पत्नी मिळावा, किंवा आम्हाला चांगला उद्योग नोकरी, या सगळ्या योजना
सलमोन राजानं जसं म्हटलेलं आहे, योजना मनुष्य आखतो पण जिभेनं उत्तर देणं परमेश्वराकडे आहे. योजना तुम्ही आखा, मुलांसाठी चांगल्या योजना आखा, चांगले जोडीदार मिळावे म्हणून. मुलांसाठी चांगल्या योजना आखा, चांगले त्यांना ट्रेनिंग मिळावे, शिक्षण व्हावं, नोकऱ्या मिळावा. परंतु त्यासाठी आई वडील हो प्रार्थना करा की परमेश्वरा माझ्या मुलांना चांगला जोडीदार दे, विश्वासणारे जोडीदार दे, निरोगी निर्व्यसनी. तुम्ही प्रार्थना करा, परमेश्वर कार्य करेल. योजना आखणं मनुष्याच्या हाती आहे, पण जीवेनं उत्तर देणं परमेश्वर आहे. पुष्कळदा आम्ही प्रार्थना करून आमच्या उद्योग व्यवसाय नोकरी लेकर देवाच्या हाती देत नाही, आणि म्हणून जीवेनं उत्तर देण्यासाठी विलंब होत आहे. माझ्या प्रियजनांनो, आई वडिलांनो, आपल्या मुलांसाठी आजपासून प्रार्थना करायला चालू करा. स्त्रियांना आपल्या नवऱ्याच्या उद्योगासाठी प्रार्थना करा. पुरुषांना आपल्या स्त्रियांचे उद्योग असतील, व्यवसाय असतील, त्यांसाठी प्रार्थना करा. उत्तर देणं परमेश्वराकडे आहे, तो उत्तर देतोच देतो, तो सहाय्य करतोच करतो. म्हणून शास्त्र सांगतं प्रभू येशू ख्रिस्ताचं, प्रभू येशू ख्रिस्त हा सहाय्य करणाऱ्या वीरासारखा आम्हाबरोबर आहे. तो स्वतः म्हणतो, तू आपले सर्व कार्य माझ्यावर सोपव, तुझे बेत सिद्धी जातील. प्रार्थना हे एकच पर्याय आणि उत्तर आहे. मुख उघडून प्रार्थना करा, शब्द बोलून प्रार्थना करा, गुडघ्यावरून प्रार्थना करा, हात उंचावून प्रार्थना करा, आक्रोशाने प्रार्थना करा, अंतःकरणापासून प्रार्थना करा. सैतान अडखळणी दबाव, सैतानाने आखलेल्या दुष्ट योजना येशूच्या नावात रद्द होतील. माझ्या प्रियानो, जे लोक प्रार्थना करत नाहीत, जे लोक देवाची विलगून राहत नाहीत, त्यांच्या जीवनामध्ये देव आणि आमच्यामध्ये सैतान आडवीन तयार करतो, बॉन्डेजेस असतात. आणि मग आपण म्हणतो, का देवा तू विलंब करत आहेस? बायबल सांगतो, कित्येक लोक ज्याला विलंब म्हणतात, असा देव आपल्या वचनाविषयी विलंब करत नाही, तर तो तुमचं आणि माझं सहन करत आहे. जे प्रार्थना करत नाही त्यांचं सहन करत आहे. आज का उद्या ती मला प्रार्थना करतील. प्रिय लेकरांनो, तुम्ही देखील प्रार्थना करा. तरुणीनं प्रार्थना करा. परमेश्वर जो मागा तो देईल. शास्त्र सांगतं, उत्तम ते दिल्या वाचून तो राहत नाही. प्रेज द लॉर्ड. आमचं काय झालंय? देव सकाळी सूर्य उगवतोय ना, उगवला सूर्य, मी कामाला जातोय ना, मी तुला पैसे आणून देतोय, मी पैसे आणून देतोय ना, मला स्वयंपाक भाजी, मला भाकरी, मला घरात स्वयंपाक जेवण मिळतंय. बस, हे राहट गाडग्यासारखं चाललंय. पण प्रियानो, देवाची इच्छा असं नाही की आमचं हे असं चालावं. आपण साधे लोक नाही, आपण विशेष लोक आहोत. प्रेज द लॉर्ड. आम्ही विशेष कामासाठी, विशेष आशीर्वादासाठी, विशेष गोष्टी आमच्या जीवनात दिसाव्या म्हणून देवानं आम्हाला येशू ख्रिस्ताची ओळख करून दिलेली आहे. प्रेज द लॉर्ड. येशू ख्रिस्ताच्या द्वारे विशेष कामं झालीत. कानाई लग्नात पाण्याचा द्राक्षारस झाला. 5 भाकरी 2 मासे 5,000 त्याने जीव घातले. आंधळ्यास त्याने दृष्टी दिली, कुष्ठ्यास त्यानं बरं केलं, पापी स्त्रिया शुद्ध झाले, क्षमा पावल्या. येशू ख्रिस्ताने जे कार्य केलं ना, ते विशेष आहे प्रियानो. आणि म्हणून आजाराने तुम्हाला गाठू नये, पापाने तुमचा नाश होऊ नये, मरणाने तुमचे जीवन संपू नये म्हणून वेळ घालवू नका. आत्ताच त्याच्याकडे वळा, शरण या, प्रार्थना करा. होय, तुमच्याकडे पैसा भरपूर असेल पण तू टिकून राहा म्हणून प्रार्थना करा. होय, एक चांगली नोकरी असेल पण ती टिकून राहून तिथं बढती मिळावी म्हणून प्रार्थना करा. होय, चांगले घर असेल पण त्या घराचे अजून मजले वाढावे म्हणून प्रार्थना करा. होय, तुमचं आयुष्य 50 वर्ष चांगलं जगलं असाल पण परमेश्वर राहिलेली 50 वर्ष, राहिलेली ती 40 वर्ष अजून मला तगडा ठेव. प्रेज द लॉर्ड. निरोगी ठेव. 70-80 वर्षाचा जरी झालो तर 50 सारखाच फिलिंग पाहिजे. प्रेज द लॉर्ड. हॅलो, का 60व्या वर्षीच काठी घेऊन वाकलेलं, गुडघं दुखा लागलेत, आता होत नाही पहिल्यासारखं. 60व्या वर्षीच हे फिलिंग नको म्हणून आत्ताच गुडघ्यावर या, प्रार्थना करा, गुडघे दुखायच थांबतील. प्रेज द लॉर्ड. प्रियजनांनो, परमेश्वर आमचं आयुष्य वाढवणारा, परमेश्वर आमचा परिवार वाढवणारा, परमेश्वर आमच्या हातची कामं वाढवणारा देव आहे. आणि यासाठी आजचा संदेश नीतिसूत्र 14 आणि 1 वचन. नीतिसूत्र 14 आणि 1.
प्रत्येक सुज्ञ स्त्री आपलं घर बांधते. कसली स्त्री? सुज्ञ स्त्री. कोणती? प्रत्येक. शलमोन राजा नीतिसूत्र 14:1 मध्ये काय म्हणतो? प्रत्येक सुज्ञ स्त्री आपलं घर बांधते. पण मूर्ख स्त्री आपलंच घर आपल्याच हाताने चांगलं बांधलेलं ती पाडून टाकते. हॅलो विश्वासार्ह बहीण भावानो, मी म्हणालो परमेश्वरानं आदामाचं कुटुंब, ज्याला आपल्या प्रतिरूपाचं निर्माण केलं, ज्याच्यामध्ये आपला श्वास फुंकला, ज्याच्याबरोबर देव राहत होता, त्याला देवानं एका घरामध्ये यदेन बागेमध्ये ठेवला. तिथे राहण्याची व्यवस्था होती, तिथे सर्व प्रकारची फळ देणारी झाडं होती, पुष्कळ पाण्याचे प्रवाह होते, चांगला सूर्यप्रकाश होता, शुद्ध हवा होती. हॅलो हॅलो. परंतु परमेश्वराच्या लक्षात आलं राहण्याची चांगली व्यवस्था आहे, पाण्याची चांगली व्यवस्था आहे, हवेची चांगली वेल व्हेंटिलेशन आहे, खाण्याची चांगली व्यवस्था आहे, पण परमेश्वराच्या लक्षात आलं एक गोष्ट कमी आहे, की मनुष्य एकटा आहे हे बरं नाही. प्रेज द लॉर्ड. जेव्हा आई वडील देखील एक चांगलं घर बांधतात आणि घर बांधल्यानंतर आपण काय करतो? अरे घर आता चांगलं बांधलं, आता मुलं मोठी झालीत, मग आई वडील मुलं बाहेर गेल्यानंतर म्हणतात होय हो आता मुलं मोठी झालेली आहेत, तरुण झालेली आहेत, लग्नाला आलेली आहेत, आता मुलांचं ते एकटं असणं बरं नाही, मुलग्यासाठी मुलगी, मुलीसाठी चांगला जावई बघूया. परमेश्वर त्यांच्या अंतर्नात विचार देतो आणि मग जे आई वडील प्रार्थनापूर्वक मुलासाठी मुलगी सून, मुलीसाठी मुलगा जावई शोधायला प्रार्थनापूर्वक प्रयत्न करतात, तेव्हा परमेश्वर काय करतो? त्यांचं घर बांधू लागतो, त्यांच्यासाठी परमेश्वर कार्य करू लागतो. परंतु हे विचार फार महत्वाचे आहेत आणि त्याच्यानंतर घेतलेले प्रार्थनापूर्वक निर्णय आम्हाला यशाच्या मार्गाने नेतात. प्रियानो, 42 लोकांचं कुटुंब हे एक कुटुंब होतं, जिथं आम्ही 25-26 वर्षे एका हॉस्पिटलमध्ये रुग्णांची सेवा केली. परंतु मागाशी सांगितल्याप्रमाणे 30 एप्रिल 2017 नव्हे 2016, 30 एप्रिल 2016ला 30 जून 2016ला पहिला जो शासन निर्णय झाला, त्या शासन निर्णयामध्ये आमची नावं नव्हती आणि 2016ला एक कुटुंब जिथं 25 वर्ष आम्ही सगळ्यांनी रुग्णांची प्रामाणिक सेवा केली, तिथं मात्र सैतानाने हल्ला केला की एका कुटुंबामध्ये प्रियानो 2 कुटुंब बनवलीत. काही नियमित लोकांना त्या आयजीएम हॉस्पिटलच्या त्या इमारतीमध्ये नोकरीवरती ठेवण्यात आलं आणि जे अनियमित होते, ज्यांनी सेवा केली, ज्यांना नगरपालिकेने त्यांना काउन्सिल ठरावाद्वारे कायम केलं होतं, त्यानंतर त्यांच्या नेहमीच्या ऑर्डरी नगरविकास करून आणणं ही अधिकाऱ्यांची जबाबदारी असताना केवळ अनियमित नेमणुका नियमित करता येत नाहीत म्हणून त्यांना काय केलं? घराच्या बाहेर काढलं. म्हणजे प्रियानो, ते प्रसंग आजही आठवले तर प्रियानो आज आमच्या डोळ्यातून अश्रूच्या धारा वाहतात, अंगावर काटे उभा राहतात. जेव्हा एखाद्यावरती नोकरी गेल्याचं, जेव्हा एखाद्यावरती एखादी प्रिय व्यक्ती गेल्याचं अनुभव येतो, त्यालाच ते समजतं. प्रियानो, तुम्हाला कधी कधी वाटत असेल या साक्षी सारख्या सारख्या का सांगितल्या जातात? 10% व्याजानं पैसे काढून लोकांनी 3.5 वर्ष संसार केला. गळ्यातली मंगळसूत्र असतील, घंटण असतील विकलीत, LIC मोडल्या, परंतु ह्या बहिणी डगमगल्या नाहीत. आणि परमेश्वरने मला त्यांच्यासाठी एक कुटुंब प्रमुख म्हणून उभा केलं. नियमित अनियमित नोकरी 2 फेब्रुवारी 2019ला म्हणजे प्रियानो नियमित करण्यात आली. परंतु त्यामध्ये काही त्रुटी होत्या. कुठली आर्थिक लाभ न देण्याच्या अटीवर वेतनवाढी देणार नाही, जुनी पेन्शन देणार नाही. परंतु आनंद हा होता की निदान घरातून बाहेर काढलेलं आदाम हवाचं कुटुंब निदान पुन्हा येदेन बागेत येण्याचा आनंद होता. परंतु शासनानं पुन्हा नाकारलं की अशा नेमणुका आम्ही शासनाकडे गव्हर्नमेंटमध्ये घेणारच नाही. परत 3.5 वर्षाचा माझ्या प्रियानो आम्हाला ती 3.5 वर्ष पुन्हा बाहेर राहावं लागलं. नको तसली कामं करावी लागलीत. घरपाळ्याला जाणं, वैद्यकीय क्षेत्रात काम करणारे लोक घरपाळा वसूलला जाऊ लागलेत.
शहरामधील प्रत्येक दरवाजावर जाऊन या नर्सेस शहरा स्वच्छतेची पत्रिका चिटकू लागलेत. तज्ञ सुज्ञ डॉक्टर्स पोस्ट ग्रॅज्युएशन वसुलीला जाऊ लागलेत. सकाळच्या वेळेला शौचालयास जे उघड्यावर बसत होते त्यांना जाऊन आम्हाला उठवावं लागलं. पुष्कळ प्रकारचं काम, जसं इस्रायल मिस्रात असताना त्यांना अनेक प्रकारची कामं करावी लागलीत. वरून फटके बसवत होते, परंतु अन्नासाठी पाण्यासाठी ते करावं लागत होतं. जरी आयसीयू मधून बाहेर घेतलं, नगरपालिकेने तात्पुरतं आम्हाला ठेवलं होतं. आणि यामुळे एक कुटुंब, एकच नाही तर 42 कुटुंबावरती हा अन्याय झाला होता. परंतु प्रियानो, परमेश्वर हा न्यायी आहे. परमेश्वर हा न्याय देतो. परमेश्वर हा सहाय्य करतो. त्याच्या म्हणतात ना, देवाच्या घरी काय आहे, देर आहे लेकिन अंधेर नाही आहे. प्रियजनांनो, परमेश्वर हा कळवळ्यानं भरलेला देव आहे. आणि मग 27 डिसेंबर 2021 ला समावेशनचा शासन निर्णय निघाला आणि खऱ्या अर्थानं मी गव्हर्नमेंटमध्ये दाखल झालो. पुन्हा आपल्या घरामध्ये आम्ही आलो, परंतु पुन्हा त्याच्यामध्ये त्रुटी होत्या. कोणत्याही आर्थिक वाढी द्यायच्या नाहीत, आश्वासित प्रगती योजना नाही. 29 वर्षाची सेवा होती, परंतु 12 आणि 20 वर्षाची पदोन्नती नाही, वेतनवाढी नाही. कारण शासनाच्या निर्णयात लिहिलं होतं कुठल्याही प्रकारच्या वेतनवाढी दिल्या जाणार नाही. फरक तर बाजूलाच होता. परंतु आम्हाला काही अधिकाऱ्यांनी मदत केली. ते म्हणाले, अधिकारी पहिल्यांदा घरात जा, भाकरी खा, तगडे बना आणि त्याच्यानंतर लढा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. आम्ही शिकलो होतो पण संघटित नव्हतो. परिस्थितीने आम्हाला संघटित केलं आणि मग आम्ही परिस्थितीशी संघर्ष केला. मंडळीची प्रार्थना, तुम्हा प्रत्येकाचं सहकार्य, यामुळं आम्हाला परमेश्वरानं पुन्हा एक ती नोकरी भाकरी दिली. आणि त्याच्यानंतर प्रियानो, आम्हाला काळजी होती की आम्ही रिटायर्ड झाल्यानंतर म्हातारपणामध्ये आम्हाला पेन्शन पाहिजे. माणसाच्या मागण्या कधी कमी होत नाहीत. नेहमीच झालं. गेलेली नोकरी भाकरी म्हणून मिळाली, गव्हर्नमेंटचं झालं, नगरपालिकेचे कामगार गव्हर्नमेंटचे शासनाचे झाले, परंतु नेहमी नर्सेस मला म्हणायचे, ब्रदर आम्हाला पेन्शन पाहिजे. यांना पेन्शन आणि मला टेन्शन. प्रेज द लॉर्ड. अगोदर म्हणतो ते कॉन्ट्रॅक्टर असू दे, काम करूया, आणि मग सरकारी नोकरी मिळाल्यानंतर म्हणतात पेन्शन पाहिजे. मला झोप लागत नव्हते. मी प्रार्थना करत होतो. माझ्या नेहमी प्रार्थनेत होते की परमेश्वरा, मी तुझा आभार मानतो, आम्हाला अनियमितचं नियमित केलंस. आमची नगरपालिकेची नोकरी, आम्हाला शासनाची नोकरी तू दिली. आता राहिलेली जी पेन्शन आहे, जुनी पेन्शन योजना लागू होऊ दे. आणि मग माझ्या पण प्रार्थना दिवसेंदिवस प्रभूकडे मागणंच होत होतं. जुनी पेन्शन 24 जुलै 2023 ला जुनी पेन्शन देण्याचा निर्णय झाला. प्रेज द लॉर्ड. आणि प्रियानो, आमच्या पदरात जुनी पेन्शन पडली. आणि त्याच वेळेला त्याच GR मध्ये आश्वासित प्रगती योजना आणि मग सर्व रजा, सर्व आर्थिक लाभ देण्याविषयी शासन निर्णय झाला. जो शासन निर्णय अगोदर कुठलेही आर्थिक लाभ द्यायचं नाही, वेतनवाढी द्यायचं नाही, अशा प्रकारचा झाला होता. परमेश्वर महान आहे प्रियानो. तो दंड दूर करणारा आणि जुन्या शास्त्रामध्ये झालेल्या गोष्टी येशूच्या द्वारे पुन्हा नव्या करणारा देव आहे. प्रेज द लॉर्ड. म्हणून पाऊल करित्याच्या मंडळीला म्हणतो, पहा जुने निर्णय त्यांनी आम्ही काय घेतले, बस झाले म्हटलं. आता नवीन शासन निर्णय, नवा करार. परमेश्वराने एक नवीन करार केला शासनाची की हे माझे लोक आहेत, पुन्हा त्यांना काय करा, जुनी पेन्शन तर द्याच, पण त्यांना 12 आणि 20 वर्षाची पदोन्नती द्या. आम्हाला वाटलं फक्त आम्हाला पदोन्नती म्हणजे एक 12 वर्षाचा लाभ मिळेल. पण थोड्या दिवसांनी काही अधिकाऱ्यांनी आम्हाला सांगितलं, बाबांनो तुम्हाला पदोन्नती नाही तर वेतनवाढी पण मिळू शकतात, प्रयत्न करा. आणि मग त्या वासराच्या कानात जसं वारं गेलं तसं माझ्या कानामध्ये इतकं वारं गेलं, ते वासरू फक्त गाईच्या भोवतीनं फिरत होतं. मी तर मग सोडलं नाही. असा वारा माझ्यामध्ये आला की प्रियानो, मग मी त्या वाऱ्यानं काय केलं, सगळ्या अधिकाऱ्यांना घेराव घातला. घोई 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 घोई. हालेलुया. सुसाट्याचा वाऱ्यासारखा सुसाट मी फिरत होतो.
प्रत्येक अधिकाऱ्याला दाखवत होतो ही आश्वासित प्रगती योजना म्हणजे आम्हाला समजलं नाही, पण आता मला हे समजलेलं आहे की वेतनवाढी पण लागू करा. आणि 1996, 97, 99 पासून लागलेल्या तारखेपासून प्रत्येक वर्षाला एक 100-150 रुपयाची वेतनवाढ असते वर्षाला. आणि वाढलेली वेतनवाढ मूळ पगारामध्ये घालायची असते आणि मग तो पगार वाढत असतो. वार्षिक वाढ त्याच्यात घालायची असते आणि वाढत घालायची असते. 29 वर्षाच्या वेतनवाढी मिळवून आमचा मग वेतन निश्चिती केली. आणि मगाची सिस्टरनी सांगितला होता, नगर परिषदेतून आम्ही 2019ला इथं आलो त्यावेळेला आम्हाला 35,000 पगार होता. किती? 35. पण आमच्या प्रार्थना चालू होत्या, मंडईच्या प्रार्थना चालू होत्या. प्रियजनांनो, कुणाला असं वाटू नये की हे काय सांगत आहेत. प्रियजनांनो, ज्यांनी सोचलंय त्यांना माहित आहे. 20-25 वर्ष नोकरी करून आम्ही 35,000 घेत होतो आणि आमच्या नंतर काम करणारे लोक 1,00,000-1.25 लाख घेत होते. मग तफावत नाही का? नैसर्गिक न्याय नको का? प्रियजनांनो, प्रार्थना शक्ती देते, बळ देते. येशू ख्रिस्ताकडे अंधे आले आणि ते ओरडत होते, प्रभूजी प्रभूजी आम्हावर दया करा. काही लोकांनी त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला, ते अधिकच ओरडू लागले. प्रेज द लॉर्ड. जेव्हा आम्ही आमच्या हक्कासाठी ओरडतो, आम्ही आक्रोश करतो, आम्ही मागतो देवाकडं, अधिकाऱ्यांकडं, तेव्हा देव आमच्यासाठी दार उघडल्याशिवाय राहत नाही. प्रेज द लॉर्ड. म्हणून परमेश्वराचं वचन आहे, परमेश्वर म्हणतो मी तुझ्यासाठी तुझ्या पुढे दार उघडतो, ते कुणाच्यानं बंद करवणार नाही. प्रेज द लॉर्ड. माझ्या बहिणीनं, भावानो, आज देवाचं वचन तुम्हाकडे येत आहे. कदाचित एक छोटीशी नोकरी तुम्हाकडे असेल, परमेश्वराचं मागा, प्रार्थना करून, विश्वास धरून, उपवास करून की परमेश्वरा मला यापेक्षाही चांगली नोकरी दे, माझा पगार वाढव, माझ्या लेकरांना चांगले नोकरी मिळू देत, माझ्या कुटुंबाचं परमेश्वर उत्पन्न वाढू दे. मी देवाचा सेवक या साक्षीच्या द्वारे जो अनुभव घेतलेला आहे, जो अभिषेकाने आशीर्वाद घेतलेला आहे, मी सांगत आहे तो परमेश्वर फक्त माझ्यावर 42 वर नाही, तुमच्या प्रार्थनेकडे देखील त्याचा कान लागलेला आहे. प्रेज द लॉर्ड. एलियाचा ओहोळ आटला होता. कशासाठी? एलियानं त्या ओहोळावरती समाधानी राहू नये, त्याला पुढचा प्रवास करायचा होता. तो गेला पुढं. तिथं विधवा ती काटक्या गोळा करून मरणार होती, खाऊन एक भाकरी. परमेश्वराने त्याला सांगितलं, जा, ती काटक्या गोळा करत आहे, ती मरणार आहे, दुष्काळ आहे. आणि परमेश्वर एलिया बरोबर होता आणि त्यानं सांगितलं, तुझ्या मुलासाठी, तुझ्यासाठी भाकरी भाज, मला पण एक दामटा दे. तिचं ते कळवळा, तिचं ते समर्पण पाहून परमेश्वरानं काय केलं, एलियाच्या द्वारे त्या विधवेचं पिठाचं मडकं आणि तेलाची कुपी कधी आठवलं नाही. प्रेज द लॉर्ड. परमेश्वर एखाद्या व्यक्तीला, एखाद्या कुटुंबाला कशासाठी आशीर्वादित करतो की तुमच्याद्वारे अनेक जण आशीर्वादित व्हावे. प्रेज द लॉर्ड. आज मंडळी हो, परमेश्वरनं या मंडळीतील काही लोकांना उद्योग दिलेले आहेत, नोकऱ्या दिलेल्या आहेत, यासाठी की परमेश्वर तुमच्याद्वारे तुमच्या कुटुंबाला आशीर्वादित करू इच्छितो, मंडळीला आशीर्वादित करू इच्छितो आणि तुमच्याद्वारे अनेकांना आशीर्वादित करीत येतो. देव, गॉड वॉन्ट्स टू ब्लेस यू in such a way that you should be media of blessing for other. तुम्ही इतरांसाठी आशीर्वादाचं माध्यम बनावं, म्हणून देव आशीर्वाद देतो. हे परमेश्वराकडून आम्हाला मिळालेलं श्रमाचं फळ आहे. तिच्या श्रमाचं फळ तिला लाभू द्या. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रिय परमेश्वर अद्भुत कार्य करणारा देव आहे. पाण्याचा द्राक्षारस करणारा येशू ख्रिस्त आहे. अंधळ्यांचे डोळे उघडणारा देव आहे. ज्या अंधळ्यांसाठी लोक गप्प बसा म्हणत होते, येशू म्हणाला त्यांना बोलवा, त्यांना बोलवा. काय हवं? प्रभूजी आम्हावर दया करा, आमचे डोळे उघडा. येशूने त्यांना स्पर्श केला. जेव्हा आम्ही ओरडतो, आक्रोश करतो, प्रार्थना करतो, आमच्या गरजा ओळखून, आमची समस्या ओळखून, तेव्हा प्रभू आमच्यासाठी थांबतो. देव आम्हाला विचारतो, मुली माझी तुझ्यासाठी मी मुले काय करू, मुला मी तुझ्यासाठी काय करू. हा अनुभव आहे. बरेचदा आम्ही आमच्या गरजा ओळखल्या नाहीत. बरेचदा आम्ही आमच्या प्रार्थना जुळवून देवाला सादर करत नाही. रोजचं राट गाडग्यासारखं जीवन जगत आहे. मिळतोय ना पगार, चाललंय ना. नाही प्रियानो, आयुष्य एकदाच आहे. जगायचं तर चांगलं आयुष्य जगायचं. आणि सगळं जरी खाली गेलं तरी घाबरायचं नाही. माणूस खाली पडल्याशिवाय उठून उभा राहत नाही. प्रेज द लॉर्ड. पडल्यानंतर पडून राहू नका. घराला दवाखाना बनवू नका. लोळत पडू नका बिछाण्यामध्ये.
घराला प्रार्थनेचं घर बनवा. प्रेज द लॉर्ड. आजार कोणताही असू दे, त्या घरामध्ये प्रार्थना झाली पाहिजे, तेव्हा त्या घरामध्ये हॉस्पिटल नाही, आरोग्य येईल. प्रेज द लॉर्ड. घराला समस्याचं घर बनवू नका. सारखं कुरकुर 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 करून त्या घराला कुरकुरीचं घर बनवू नका. घराला समाधानाचं घर बनवा. जे मिळालेलं आहे त्याबद्दल प्रभूला धन्यवाद देणारं घर बनवा. प्रेज द लॉर्ड. परमेश्वर जे दिलेला आहे धन्यवाद देतो. आणि मग त्या घरामध्ये तुम्ही काही करा, जे मिळालेलं आहे धन्यवाद देत परमेश्वर बाहेर टाकणारं घर बना. माझ्या प्रियानो, घराला भक्तीचं घर बनवा. देव तुम्हाला मुक्ती दिल्याशिवाय राहणार नाही. सुज्ञ स्त्री, शलोमोन राजा काय म्हणतो, सुज्ञ स्त्री आपलं घर बांधते, परंतु मूर्ख स्त्री आपल्या हातानं ते पाडून टाकीते. प्रिय बहीण भावानो, परमेश्वरानं आम्हाला आपल्या प्रतिरूपाचं, आपल्या स्वदृश्य असं बनवलेलं आहे. पुरुष असो की स्त्री असो, आपण परमेश्वराच्या प्रतिरूपाचा आहोत. आपण परमेश्वराशी सदृश्य आहोत. तो देव सुज्ञ देव आहे. तो देव ज्ञानानं परिपूर्ण असा देव आहे. परिपूर्ण आहे. मग माझ्या बंधू, माझ्या बहिणी, सुज्ञता फार महत्वाची आहे. सुज्ञ स्त्री बनणं फार महत्वाचं आहे. सुज्ञ स्त्री, हॅलो, जर तुम्ही सुज्ञ स्त्री बनाल तर तुम्ही तुमचं घर उभा कराल. पण तुम्ही मूर्खपणानं जर वागणं वर्तन कराल आपल्या नवऱ्याशी, आपल्या सासू सासऱ्यांशी, सेवकांशी, बहीण भावांशी, लेकरांशी मूर्खतेनं, तर तुम्हीच घर पाडणार. हॅलो, सुज्ञता फार महत्वाची आहे. नीतिसूत्राचं पुस्तक 19वा अध्याय 14वं वचन. काळजीपूर्वक लक्ष द्या. काही लोकांचं कान इकडे पाहिजे वचनाकडे सगळ्यांचा. नीतिसूत्र 19:14. घर व धन, म्हणा, घर व धन, हा, ही वडिलांपासून, ज्या आई वडिलांनी प्रार्थना केल्या, कष्ट केलं, आपल्या मुलाबाळांसाठी साठवलं, हे आई वडिलांपासून आम्हाला काही अंशी मिळतात. परंतु सुज्ञ पत्नी, हॅलो, घर आणि धन आई वडिलांपासून मिळतं. आमच्या बाबानं एवढं घर बांधून ठेवलं बघा. आमची एवढी शेती आहे बघा. आमच्या बाबाचा हे उद्योग व्यवसाय आता मी चालवतोय बघा. माझा बाप डॉक्टर होता, मी डॉक्टरचा पेशा करतोय. ठीक आहे बाबा, घर, धन, व्यवसाय, नोकरी मिळालं वंश परंपरागत. परंतु या घरापेक्षा, साठवलेल्या धनापेक्षा एक फार महत्वाची गोष्ट जी आम्हाला परमेश्वरापासून मिळते, जी परमेश्वराकडे आम्ही मागितली पाहिजे, ती कोणती आहे? हा, शुद्ध नाही, सुज्ञ. म्हणा म्हणा सुज्ञ, म्हणा सुज्ञ. हा, आता परत वाचा. हा, सुज्ञ पत्नी. कसली पत्नी? सुज्ञ पत्नी. वाचा. कुणापासून? सुज्ञ पत्नी परमेश्वरापासून प्राप्त होते. हॅलो, परंतु आपण काय करतो? आपण पत्नी शोधायला घाई गडबड करतो. मुलांसाठी, मुलींसाठी. हॅलो, काळजीपूर्वक ऐका. मुलं वयात येतात, विवाहाचा विचार त्यांच्या डोक्यात, तुमच्या डोक्यात येतो, चांगली गोष्ट आहे. परंतु परमेश्वराचं वचन काय सांगतो? अरे, शलोमोन राजानं लिहिलंय, त्याला तर कितीतरी बायका होत्या. प्रेज द लॉर्ड. है ना, पत्नी आणि उपपत्न्या भरपूर होत्या. प्रत्येकासाठी महाल, सोनं, अनेक गोष्टी केल्या होत्या. त्यातून त्यानं सुज्ञपणाने वचन लिहिलंय. प्रेज द लॉर्ड. सगळं चाखाळून पाखाळून त्यानं बघितल्यानंतर हे आत्म्याच्या प्रेरणेनं बाबानं लिहिलंय, सुज्ञ घर आणि धन वडिलांपासून मिळतात. दावीदारापासून त्याला मिळालं असेल सगळं. प्रेज द लॉर्ड. अनेक बायका त्यानं केल्या. परंतु शेवटी तो म्हणतो, बाबानो, जाता जाता लिहिलाय त्यानं, खरं लिहून गेला. काय म्हणतो? सुज्ञ पत्नी परमेश्वरापासून प्राप्त होते. प्रेज द लॉर्ड. आज पुरुषांनो, तुम्हाला प्राप्त झालेली पत्नी सुज्ञ आहे काय? आता तपासू नका, पण आता ती सुज्ञपणानं वागत आहे का हे बघा.
नसेल तर तिला सांगा, बाई जरा सुज्ञतेनं वाग. आज तुला महिला दिनाच्या गोड गोड शुभेच्छा. हालेलुया. आजच्या दिवसाप्रती नको, आजपासून निर्णय घे, सुज्ञतेने वाग. कारण पाऊल इपिस्कराच्या पत्रामध्ये काय म्हणतो? पुरुषांनो, काय म्हणतो पाऊल इपिस्कराच्या पत्रात मंडळीला? पुरुषांनो, तुम्ही आपल्या पत्नी बरोबर सुज्ञतेनं सहवास ठेवा. कसा ठेवा? सुज्ञतेनं. तुम्ही जर बायकांबरोबर सुज्ञतेनं सहवास ठेवल्या तर त्या सुज्ञतेने वागूवर तुला लागेल. तुम्ही जर प्रेमाची भाषा बोलला तर ते प्रेम करतील. तुम्ही तर तिची काळजी घ्याल तर ते तुमची काळजी घेतील. तुम्ही 4 पैसे आणून तिच्या हातात द्याल तर ते व्यवस्थित त्याचा व्यवहार करतील. नाही सगळं आपल्याच कमरेला बांधून ठेवायचं नाही. हो पास्टर, कसं आहे, हिला हिशोब जमत नाही. का जमत नाही? सगळा तुझा हिशोब ती करून दाखवेल. प्रेज द लॉर्ड. अक्षता टाकल्यापासून आतापर्यंत सगळं तिच्या डोक्यात असतं. भांडी तांब्या कुठून आला, परात कुणी दिली, लग्नात तुझ्या बाबानं काय केलं ना आमच्या बाबानं काय केलं, आहे नाही. ही सुज्ञता नाही का? तिच्याकडे सगळा हिशोब असतो, पण तो आता हिशोब घरी गेल्यावर काढू नका. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तिला द्या कधी तर 500च्या 100च्या 200च्या फाटक्या नको, चांगल्या नव्या कोऱ्या SBI मधून आणून नोटा द्या ना. असं उधळू नका तिच्यावर. प्रेज द लॉर्ड. हे बघ, हे ठेव, हे 500चा वेगळा बंडल, हे 100चा एक, हे 10चा एक, द्या तिच्याकडं. आणि मग तिचा सुज्ञपणा बघा ना. आमच्या गावात एक बाई होती आणि नवऱ्यानं तिला करून आणली बायको म्हणून. 8 दिवस घरात ठेवली, इकडे तिकडे फिरवून आला आणि म्हटलं चल तुला माझं दुकान दाखवतो. दुकानात गेली. होय हो, काय दुकान भारी आहे. हे त्यावेळेला दाखवलाच नव्हता. नाही म्हटलं मग काय होईल. आणि मग वेगळंच, तुम्ही आमच्याकडे लई पैसे मागशिला म्हणजे दुकानच दाखवलं नव्हतं. बरं झालं आज तरी दुकानात आणला. आणि मग ती सगळं बघत होतं. होय हो, साबणं आणि हे धान्य हे सगळं दुकान किती भरलंय म्हटली. होय भरलंय म्हटलं. आणि मग सगळ्यांचं रेट सांगत होता तिला, हे असं आहे, ते तसं आहे, ते असं आहे. आणि म्हणतो ती, माहिती आहे मला साबण कितीचा आहे, हे कितीचा आहे, निरमा कितीचा आहे, सगळं धान्य बिन्य रेट ऐकली. आणि तो म्हणाला, आता काय करतो, तू दुकानात बस थोडा वेळ, ऊन झालंय, आणि मग मी जाऊन जरा जेवून येतो. सत्य घटना आहे. आणि तो जेवायला गेला आणि एवढ्यामध्ये कोणीतरी एक व्यक्ती आली. वहिनी, बाहेर कुठलं? तर अमुक अमुक. लय गोड गोड बोलली तिच्या बरोबर. लगीन लय तुमचं चांगलं झालं बघा. तर होय म्हटले, आम्ही एवढं खर्च केलं, तुम्ही तेवढं खर्च केलं, सगळं सांगितलं. मिरच्या कशा दिल्या? मिरच्या किती पाहिजे? तर म्हटले एक 2 किलो मिरच्या पाहिजे होत्या. म्हटली घ्या की म्हटली. आणि काय झालं, इकडला रेट इकडं सांगितला. आणि मिरच्याचा रेट काय झाला, जे जास्त किलोनं होत्या ती एकदम तिनं चांगले 20 रुपये किलोनच विकल्या. आणि मग त्या बाईला पण आश्चर्य वाटलं, एवढा दर उतरलाय? होय म्हटली, कदाचित मी इकडे आल्यावर दर उतरलाय. हालेलुया. दर उतरला. दर उतरल्यानंतर म्हटली 2 नाही, मला 10 किलो चांगल्या द्या म्हटली. आणि मग तिनं काय केलं, 10 किलो घेतलं. मिरच्याची चांगली 5-10 पोती होती. तिनं 5-10 किलो ती गेली गल्लीमध्ये. हो, मिरच्याचा दर उतरलाय, त्या दुकानात जावं म्हटले. आणि लय स्वस्त मिरच्या झाल्यात. अशी तुडूम गर्दी झाली की 10 पोती एका तासात नवरा जेवून येईपर्यंत शुद्ध पत्नी. नवरा आला आणि म्हटली, एवढी गर्दी कमी झाली, अगं इथे मिरच्याची पोती होती. मग विकली म्हटली, मी 10 पोती मिरच्या मी विकल्या. काय सुज्ञ आहे म्हटलीस. गल्ल्यात पैसे बघतोय तर गल्ल्यात पैसे दिसेना. कशी विकलीस? तर असं डोक्यावर फान मारायला लागला आणि खाली घामा घुम होऊन म्हटला, फॅन लाव म्हटला. पडला गडी खाली. अगं म्हटलं, तुला मी रेट सांगितला होता की याचा एवढा आहे? नाही म्हटली, त्याचा सांगितला होता. त्याचा रेट मी ह्याला लावला. प्रेज द लॉर्ड. प्रियानो, अगोदरच लग्नात खर्च झालेला माणूस, इकडे तिकडे फिरून आलेला माणूस, डोक्याला हात लावून घाम्या घुमून खाली बसला. प्रियजनानो, सुज्ञता व्यवहारात पाहिजे, समंजसपणेमध्ये सुज्ञता पाहिजे, नाती जपण्यामध्ये सुज्ञता पाहिजे, प्रत्येक गोष्टीमध्ये सुज्ञता पाहिजे. माझ्या प्रियानो, तुमचं अज्ञान इतरांना, कुटुंबाला डब घायला आणणारं नसावं. त्या बाईचं काय झालं, अज्ञान नडलं.
तिला वाटलं मी लई सुज्ञ आहे, मला सगळं समजतं, आणि मिरच्याची पोती तिने काय केली, संपवून टाकली. हॅलो माझ्या प्रियानो, बायबल देवाचं वचन सांगतं, शलोमोन राजा म्हणतो, सुज्ञ स्त्री आपले घर बांधते, परंतु मूर्ख स्त्री आपलं घर पाडते. ही सुज्ञ पत्नी जर आपल्याला प्राप्त व्हावी असं तुम्हाला वाटत असेल, तर बायबल देवाचं वचन शलोमोन राजा काय म्हणतो, घर आणि धन ही वाडवडिलांपासून मिळतात, पण सुज्ञ स्त्री ही परमेश्वरापासून मिळते. प्रेज द लॉर्ड. आज तुम्हाला प्राप्त झालेली पत्नी ही सुज्ञ आहेच. आजच्या या महिला दिनानिमित्त आपल्या पत्नीला शाबासकी द्या. तुम्ही म्हणाल पास्टर आज का शाबासकी द्या? अहो आतापर्यंत तिनं तुमचं घर सांभाळलं, तुमच्या लेकरांना जन्म दिला, तुमच्या आई वडिलांना सांभाळलं, झाल्या असतील वरचढ काही गोष्टी, क्षमा करा. बायबल पाऊल एपिस्करच्या मंडळीला म्हणतो, आपल्या पत्नी बरोबर कसा सुज्ञतेनं सहवास ठेवा. तुम्ही सुज्ञपणाने त्यांच्याशी वागा, त्या सुज्ञपणानं तुमच्याशी वागतील. कारण बायबल सांगतं त्या अधिक नाजूक पात्र आहेत. स्त्रिया कशा आहेत? नाजूक आहेत. तुम्हाला दगडापासून मातीपासून बनवलं, पण स्त्रियांना कशापासून बनवलेलं आहे? बरकडीपासून. नाजूक आहे. बरकडी कशी असते? नाजूक असते. जरासं इथं दाबून बघा ना. डॉक्टरने जरा जास्त दाबलं, ओ हळू, ऐक नाही. जसं कधी कधी बायकोला आपण जरा काहीतरी बोललो, शब्दानं दाबलं किंवा तिला, तर तिला ती नाजूक आहे. त्यांच्या पण भावनांचा आपण विचार करायला पाहिजे. ती आई असेल की आपली पत्नी असेल की आपली बहीण असेल, आपली आजी असेल. माझ्या बंधूंनो, आज हा संदेश तुम्हाकडे येत आहे की पुरुषांनो, आपल्या पत्नी बरोबर सुज्ञतेने सहवास ठेवा. त्या नाजूक आहेत. शैतान त्यांना, माझ्या प्रियानो, तुमच्या मध्ये जर अभाव असेल बोलण्यामध्ये, वागण्यामध्ये, तर त्यांना मूर्ख बनवायला बसतो. आणि म्हणून पहिल्यांदा परमेश्वरनं पहिल्या कुटुंबाला सुज्ञतेने बनवलं. आदामाला सुज्ञ स्त्री दिली त्याच्या बरकडीपासून, आणि म्हणून तो म्हणतो, ही तर माझ्या हाडातलं हाड, मांसातलं मांस आहे. स्वीकारली. आपण आपल्या स्त्रीला, पत्नीला स्वीकारलेलं आहे. आता आपण तिला नाकारू शकत नाही. आपण तिच्या स्वभावासहित तिला स्वीकारलेलं आहे. आपण तिला फक्त स्वीकारलेलं नाही, तिच्या कुटुंबाला आपण स्वीकारलेलं आहे. हॅलो, काही पुरुष म्हणतात माझा आणि तुझा संबंध, तुझ्या आईबाचा आणि माझा संबंध नाही. मग ती त्या दिवशी फक्त ऐकते आणि आठवड्याने म्हणते मी पण तुला ऐकतो. माझं पण हेच वाक्य आहे, तुझा आणि माझा संबंध, तुझ्या आणि माझ्या आई वडिलाचा संबंध. वाक्य येतो कुठून? आपल्याकडून. जे आपण पेरतो तेच उगवून येतं. म्हणून प्रत्येक शब्द, पुरुषांनो, आज महिला दिनानिमित्त ही गोष्ट ऐका, चुकीचं घरात पेरू नका. आणि जेव्हा तुम्ही आई वडील किंवा स्त्री म्हणते तुझा आणि माझा संबंध, आणि तो पण तसा वागतो, तुम्ही पण, त्याचे परिणाम कुठं होतात? जे असतात ना घरात, वाढत असतात ती तुमच्याच नियंत्रणाखाली, तुमच्याच स्वभावामध्ये, तुमच्याच पारिपत्याखाली, त्या भूमीमध्ये तुम्ही पेरत असता. आणि मग ती मुलगी तिच्या सासूला जाऊन तशीच बोलते, तो मुलगा आपल्या बायकोला आल्यावर तेच बोलतो. हॅलो, काळजीपूर्वक ऐक पुरुषांनो, आपल्या पत्नीशी जेव्हा व्यवहार करत असता, बोलत असता, बंद खोलीमध्ये काही गोष्टी तुम्ही बोला. ती चुकला असेल तिला बंद खोलीत घेऊन जा आणि बोला, बघ असं असं झालंय. बंद खोली जाऊन कडी घालून काय रपाटे देऊ नका. प्रेज द लॉर्ड. समजावून सांगा. बायबल सांगतो सूर्य मावळायच्या अगोदर पुरुषांना आपल्या स्त्रीला माफ केलं पाहिजे. आज कुटुंबामध्ये अनेक प्रॉब्लेम्स आहेत. याला कारण काय? कुटुंब तुटली जात आहेत. स्त्रियांना सासू सासरे नको, पुरुषांना त्यांच्या घरचे लोक नको, आणि मग लग्नाच्या दिवसापासून ते तिला 1-2 मुलं होईपर्यंत काही लोक पाठवतच नाहीत. हट्टीपणा. का रे बाबा? आज आम्ही पाहतो आसपास परिस्थिती बिघडलेली आहे. विश्वासणारे ख्रिस्ती लोक देखील अशा प्रकारच्या गोष्टीतून जात आहेत, आणि याचे पडसाद नंतर पाहायला मिळतात. माझ्या प्रियानो, तिला आपल्या माहेरी पण थोडे दिवस जाऊ द्या. तिला आपल्या आई वडिलांसोबत थोडा राहू द्या. तुम्ही पण त्यांच्याकडे कधीतरी जा, थोडा वेळ घालवा. सुज्ञतेने सहवास ठेवा.
माझ्या प्रियानो, सुज्ञ स्त्री ही परमेश्वरापासून प्राप्त होते. पहिली सुज्ञ स्त्री आदामाला परमेश्वरापासून प्राप्त झाली. दोघांचं चांगलं चाललं होतं. प्रॉब्लेम्स कुठे झाला? थर्ड पार्टी. सैतान तिथं आला आणि पहिल्यांदा कुणाकडे गेला? त्या स्त्रीकडे गेला, हवेकडे गेला. त्यानं काय केलं? नवरा काय बोलतोय, नवरा कसा वागतोय, काही घेणं देणं त्याला नव्हतं. काळजीपूर्वक ऐक, सैतान प्रत्येक कुटुंबावर पहिला आध्यात्मिक हल्ला करतो. आणि म्हणून काही स्त्रिया आज चर्चमध्ये नाही आहेत. सैतान पहिल्यांदा स्त्रियांनाच काय करत आहे? तो त्यांच्यावर हल्ला करत आहे. आज तुम्ही ऍडव्हर्टाइज मध्ये बघा, स्त्रीलाच वापरलं जातं. टूथब्रशची ऍडव्हर्टाइज असू दे, पाणी बिस्लरी वॉटरची ऍडव्हर्टाइज असू दे, फ्रीजची असू दे, प्रत्येक ठिकाणी सैतान तिला वापरत आहे. ऍडव्हर्टाइज मध्ये लोक वापरतात. कमी कपड्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे या जगानं आणि जगातल्या सैतानानं आज स्त्रीला वेगळ्या प्रकारचं काबीज केलेलं आहे. आज आपण धन्य आहोत की आम्ही आपल्या परिवारात आपल्या पुरुषाबरोबर सुज्ञतेने वागत आहोत, आपल्या आई वडिलांबरोबर सुज्ञतेने वागत आहोत. आज मंडळीमध्ये आम्ही एकमेकांवर सुज्ञतेने वागत आहोत. आज परमेश्वराच्या आध्यात्मिक जीवनामध्ये बहिणीनो तुम्ही सुज्ञपणाने सहवास ठेवत आहात, म्हणून तुमचं घर परमेश्वर उभं करत आहे. प्रेज द लॉर्ड. पण सैतानानं तुमच्या जीवनामध्ये प्रवेश करू नये, तुम्हाला फसवू नये, तुम्हाला देवाविरुद्ध, मंडळीविरुद्ध, सेवकाविरुद्ध, आपल्या पतीविरुद्ध फसवू नये, म्हणून सावध राहा. बायबल सांगतं, पुरुष भुलून अपराधात पडला नाही, स्त्री भुलून अपराधात पडली. हॅलो, आज या महिला दिनानिमित्त देवाचं वचन तुम्हाकडे येत आहे. सैतान नेहमी कुटुंबाला पाडण्यासाठी प्रयत्न करत आहे, पण जी सुज्ञ स्त्री आहे तिच्यावर सैतानाचं काही चालत नाही. परंतु जर आम्ही मूर्खतेने वागू, आम्ही देवाशी संवाद करणं, आम्ही पतीबरोबर संवाद ठेवणं, आम्ही आपल्या परिवारातल्या व्यक्तीबरोबर संवाद ठेवणं आबोला धरला असेल तर सैतान नेहमी तुमच्या मनात बोलत असतो. जे लोक आज आई वडिलांबरोबर बोलत नाहीत, सासूबरोबर बोलत नाहीत, सासऱ्यांबरोबर बोलत नाहीत, ज्या स्त्रिया आज घरामध्ये ज्यांनी संवाद बंद केलेला आहे कुटुंबाबरोबर, देवाबरोबर, त्या सैतानाच्या तावडीत सापडलेले आहेत. काळजीपूर्वक ऐक, हे वाक्य साधं वाटत असेल, परंतु त्यांच्या जीवनामध्ये सैतान त्यांच्या मनात, त्यांच्या अंतकरणात काहीतरी बोलत आहे, म्हणून त्या जड झालेले आहेत, त्या मूर्खासारख्या वागत आहेत. प्रार्थना बंद आहे, शब्दात पाळणं बंद आहे, घरातील कुटुंबाबरोबर संवाद बंद आहे. आणि जिथं संवाद नाही देवाबरोबर, जिथं संवाद नाही परिवाराबरोबर, तिथं वाद आहे. आज तुम्हापैकी कोणी तर तसा मूर्खपणा करत असेल तर आज मी नम्रपणे हात जोडून नम्रपणे सांगतो की देवाबरोबर संवाद वाढवा, सेवकाबरोबर संवाद वाढवा, पतीबरोबर संवाद चांगला करा, आपल्या घरातील आई वडिलांबरोबर, सासू सासऱ्याबरोबर संवाद साधा. परमेश्वर तुमचं घर सैतानाला पाडू देणार नाही. प्रेज द लॉर्ड. मूर्खतेनं वागणं बंद करा. पहिल्या कुटुंबाला सैतानानं फसवलं, सैतानाचं ऐकलं. बरेचदा काही लोक नवऱ्याचं ऐकायचं सोडून इतर पुरुषांचं ऐकतात, सासू-सासऱ्यांचं ऐकायचं सोडून इतरांचं ऐकतात. आणि त्या ठिकाणी सुज्ञ स्त्रियानो, काही लोक तुम्हाला मूर्खतेच्या गोष्टी सांगतील, तुमच्या जीवन कुटुंबामध्ये चुकीच्या गोष्टी पेरतील. त्याकडे लक्ष देऊ नका. ज्या घरात तुम्हाला ठेवलेलं आहे तिथं आशीर्वाद आहेत. परमेश्वराने आदाम आणि हव्वेला एदेन बागेत ठेवलं होतं, तिथं देव त्यांच्याशी संवाद करत होता, तिथं देव त्यांच्याबरोबर बोलत होता, तिथं देव त्यांच्यासाठी सगळ्या गोष्टी देत होता. प्रेज द लॉर्ड. जिथं देवाची उपस्थिती आहे तिथं अनुग्रह, अभिषेक आणि आशीर्वाद आहे. पण जिथं जेव्हा सैतान येतो, एखादा चुकीचा विचार आपल्या घरामध्ये येतो, हॅलो, त्या विचाराला वेळीच आवर घाला. सेपरेट राहूया. मी पण आता कामाला जाते, मी पण आता असं करते. हॅलो, परवानगी घ्या. देवाला आवडतं का ती गोष्ट करायला? नवऱ्याला आवडतं का? घरातल्या लोकांची परवानगी घेतल्याशिवाय कुठलाही उद्योग व्यवसाय चालू करू नका. प्रेज द लॉर्ड. माझ्या प्रियानो, आजचा संदेश तुम्हाकडे येत आहे. सुज्ञ पत्नी परमेश्वरापासून प्राप्त होते. परमेश्वराजवळ सुज्ञ पत्नी मागा. आज परमेश्वराने जी सुज्ञ पत्नी दिलेली आहे त्याबद्दल देवाला धन्यवाद द्या.
तिच्याशी सुज्ञतेने वागा. काही गोष्टी तिच्यात कमी असतील तिला समजावून घ्या, तिला क्षमा करा, हॅलो, तिच्यावर प्रीती करा, तिला थोडस मदत करा, तिच्या बरोबर तिच्या विचारला वाट द्या, संवाद करा. पत्नीबरोबर संवाद केला जात नाही, तिचं ऐकून घेतलं जात नाही, म्हणून कुटुंबामध्ये प्रॉब्लेम आहे, सैतान घर पाडत आहे. माझ्या प्रियानो, मूर्ख स्त्री बनू नका. पहिल्या कुटुंबाला सैतानानं मूर्ख बनवलं, स्त्रीला मूर्ख बनवलं. ते फळ खाशील देवासमान होशील, ते फळ खाशील कधीच मरणार नाही. हॅलो, मूर्ख झाली. अरे देवानं सुज्ञता दिली होती, देवानं सांगितलं होतं तुम्ही यथेच्छ सर्व झाडांची फळ खा, पण त्या झाडाला हात लावू नका, मी तिकडे बघूच नका म्हणतो. प्रेज द लॉर्ड. ज्या गोष्टी माझ्या बंधूनो, माझ्या बहिणीनो, ज्या गोष्टी तुम्ही सोडलेल्या आहेत, जर शिव्या सोडलेल्या आहेत पुन्हा पुटू नका. कपावरल्या आट्या सोडलेल्या आहेत पुन्हा आट्या घालू नका. आदळ आपट करणं सोडलेलं आहे पुन्हा आदळ आपट करू नका. हॅलो, काळजीपूर्वक काही का, मी थोडक्यात सांगून थांबतोय. मूर्खता कुठली आहे की ज्या गोष्टी आम्ही सोडलेल्या आहेत, प्रभूनं आम्हाला आता क्षमा केलेली आहे. प्रभू येशू ख्रिस्तानं आमच्या घर यदेन बागेसारखं बनवलेलं आहे. परमेश्वरानं आम्हाला एक सुज्ञ मंडळी दिलेलं आहे, सुज्ञ पास्टर दिलेलं आहे. परमेश्वर मंडळीत प्रार्थना करणारे बंधू दिलेले, बहिणी दिलेले आहेत, आणि आमच्या घराला आम्ही आशीर्वादाचं घर बनवलेलं आहे. परंतु जर आम्ही मूर्खतेनं वागत असेल तर आम्हीच आपलं घर पाडतो. हॅलो, दुसरं कोण पाडत नाही. पहिलं कुटुंब परमेश्वरानं उभं केलं, परंतु सैतानानं स्त्रीला आपलं घर पाडायला भाग पाडलं. हॅलो, स्त्रीनं सैतानाला हकलायला पाहिजे होतं. देवाचं वचन, देवाचं अभिवचन तिच्या जो होती, देवानं तिच्यासाठी आशीर्वाद ठेवला होता माझ्या प्रियानो, परंतु तिनं देवाच्या गोष्टीकडे लक्ष दिलं नाही माझ्या प्रियानो. आणि म्हणून तिच्या जीवनामध्ये त्यांना यदेन बागेतून बाहेर पडण्याची वेळ आली, प्रसंग आला. आज प्रियजनांनो, परमेश्वर आजही कुटुंब उभा करत आहेत. गॉड इज मेकिंग फॅमिलीज, पण डिव्हिल इज ब्रेकिंग फॅमिली. देव कुटुंब उभा करत आहे, पण सैतान कुटुंब मोडत आहे. परंतु वाव आम्ही कुणाला देतो? देवाच्या संवाद, प्रार्थनेला, भक्तीला, देवाचा ऐकायला, वडीलधारांचा ऐकायला, की सैतान आणि सैतानाच्या गोष्टीला याच्यावरती. परमेश्वर म्हणतो जो माझा ऐकतो तो सुरक्षित राहतो. आज तुम्ही कुणाचं ऐकत आहात? परमेश्वराचं ऐका, सेवकाचं ऐका, मंडळीतील वडीलधाऱ्यांचा ऐका, घरातील वडीलधाऱ्यांचा ऐका. जर एखादा कोणी काही सांगत असेल तर तुम्ही घरामध्ये ती गोष्ट सांगा. कोण काही चाडी करत असेल आपल्या परिवारातली, सांगा, ती गोष्ट क्लिअर करून घ्या. माझ्या प्रियानो, आम्हाला माहित आहे 4, 8, 12 योहानाच्या शुभवर्तनामध्ये 4 अध्याय, 8 अध्याय आणि 12व्या अध्यायामध्ये 3 वेगवेगळ्या घटना घडलेल्या आहेत. एक स्त्री जिच्याकडे अनेक पुरुष येत होते, तिच्याकडे पुष्कळ धन होतं, परंतु ती मूर्खतेने व्यवहार करत होती आणि ती पापामध्ये होती. पैसा पुष्कळ होता, पुरुष अनेक तिच्याकडे येत होते, परंतु तिच्या जीवनामध्ये माझ्या प्रियानो तिला शांती आणि समाधान नव्हतं. आणि म्हणून तिला एकदा आडावरती पाणी भरायला यावं लागलं. ती शंभरोनी स्त्री. माझ्या प्रियानो, आम्हाला वाटतं की आम्हाला भरपूर लोक आम्हाला ओळखतात, भरपूर लोक आमच्या परिचयाचे आहेत, नातेवाईक, काही कामाचं नाही. हॅलो, काळजीपूर्वक काही का. योहान 4 अध्यायामध्ये लिहितो, जी शंभरोनी स्त्री जी व्यवहार पुरुषांबरोबर करत होती, परंतु एक दिवस दुपारच्या प्रहरी जेव्हा आढावर आली, त्यावेळेला तिची येशूची भेट झाली. येशू ख्रिस्ताशी बोलत होता, बाई मला पाणी दे. ती आपलं गोष्ट सांगत होती की आम्ही शंभरोनी आहे, तुम्ही यहुदी आहात, तुम्ही माझ्याशी कसा व्यवहार करता. प्रियानो, देव जात धर्म यावरती नाही, देव तुमचं मन आणि अंतकरण यावर व्यवहार करतो. प्रेज द लॉर्ड. आज या जगानं देवाला जाती धर्मामध्ये ठेवलेला आहे, परंतु तो परमेश्वर जो स्वर्ग सोडून या पृथ्वीवर आपला येशू ख्रिस्ताला पाठवलं, तो येशू ख्रिस्त आजही प्रत्येकाशी वैयक्तिक भेट घेणारा देव आहे. प्रेज द लॉर्ड. बायबल सांगतं, तो थकलेला भागलेला याकोबाच्या झऱ्याजवळ येऊन बसला. एका स्त्रीशी संवाद करू लागला.
प्रियानो, हा संवाद अद्भुत आहे, हा संवाद जीवनाचा आहे. येशू ख्रिस्त आज या अनेक स्त्रियांची भेट घेऊ इच्छितो, अनेक कुटुंबाची भेट घेऊ इच्छितो. येशूने जेव्हा शमरोनी स्त्रीशी संवाद केला तेव्हा त्यानं ओळखलं होतं हिच्याकडे पैसा आहे परंतु तिचा व्यवहार बरोबर नाहीये. हिच्याकडे स्वतःचं घर आहे, गर्दी आहे, परंतु हिचं जीवन शांतीमध्ये नाही. येशू ख्रिस्त जेव्हा आम्हाला ओळखतो तेव्हा आमचा व्यवहार पाहतो, तो आमचं हित पाहतो, तो आमच्या गरजा पाहतो. तर बायबल सांगतं कुणाचा नाश व्हावा या त्याला संतोष नाही. येशू ख्रिस्त कशासाठी जीवनामध्ये येतो? आमचा व्यवहार बदलतो, आमचा व्यवसाय बदलतो, आमचं हित काढून हित करतो, आमचं जीवन बदलण्यासाठी येशू आमच्या जीवनात येतो. प्रेज द लॉर्ड. आडावरली शमरोनी स्त्रीची भेट अद्भुत आहे. तो तिला म्हणतो, बाई, मी तुझ्याजवळ पाणी मागतो, तो मी कोण हे तू मला ओळखलं असतंस तर तुला मी जिवंत पाणी दिलं असतं. प्रियानो, आज हे जग येशूला ओळखत नाहीये, पण आज जगातले जेवढे जेवढे येशूला ओळखत आहेत त्यांना सुज्ञता प्राप्त होत आहे, त्यांना जिवंत झाल्याचं पाणी प्राप्त होत आहे आणि ते आज आशीर्वादित आहेत. प्रेज द लॉर्ड. पहिल्यांदा पाणी मागतो आणि नंतर प्रभू तिला म्हणतो, मी तुला देतो पण आपल्या पतीला बोलाव. कोण येणार तिच्यासाठी? तिचा पती नव्हताच. प्रभूने बरोबर तिच्या वीक पॉइंटला हात घातला. प्रियजनांनो, जेव्हा आमच्या परिस्थिती अशी येते की माझं जवळचं कोण आहे, जेव्हा मी दवाखान्यात ऍडमिट झालो माझ्या जवळ त्या रात्री थांबायला कोण आहे हे त्या दिवशी समजतं. प्रियानो, दिवसभर बेडसभोवती गिरट्या घालणारे अनेक असतात, रात्र झाली ना प्रत्येक जण आपापल्या घरट्यात जातो. मग आम्हाला समजतं जवळचं कोण. हु इज डिअर, हु इज नियर. आज मी तुम्हाला सांगत आहे केवळ येशू ख्रिस्तच आमचा डिअर आणि नियर आहे. प्रेज द लॉर्ड. मोर दॅन एनी लव, मोर दॅन एनी प्रॉपर्टी, मोर दॅन ऑल दी थिंग्स, ही इज प्रेसियस फॉर यू. तो मौल्यवान आहे. हो, आम्हाला परिवार पाहिजे, नातेवाईक पाहिजे, आम्हाला या सगळ्या गोष्टी पाहिजे, परंतु प्रथम येशू ख्रिस्ताला डिअर आणि नियर बनवा. बाईनं घागर तिथंच टाकली. बाई, तू उपासना करतेस ती शारीरिक आहे, परंतु मी तुला एक उपासना सांगत आहे, ती आत्म्याने आणि खरेपणाने करण्याची उपासना आहे. बाई, अशी वेळ येत आहे, किंबहुना आता आलीच आहे, की माझे लोक खरी उपासना आत्म्याने खरेपणाने करतील. जेव्हा हे भक्तीचं मूल्य, जेव्हा हे तारणाचं मूल्य, जेव्हा जे महत्व त्या बाईला समजलं, आतापर्यंत पुरुषांच्या बरोबर व्यवहार करणारी, आता बरोबर एकटी पडलेली, आता मात्र तिला समजलेलं आहे ही रिकामी घागर तिने आढळली तिथं. ती रिकामी घागर नव्हती, तिचं रिकामं जीवन होतं. प्रिय पुरुषानो, प्रिय स्त्रीनो, आज तुम्ही आपल्या देवावर तुमचा व्यवहार कसा चालू आहे? त्याचं ऐकत आहात का? त्याला जडून आहात का? त्याच्या मध्ये आहात का? फार महत्वाचं आहे. आत्म्याने खरेपणाने उपासना करत आहात काय? फार महत्वाचं आहे. आत्मा तारण पावलं आहे काय? फार महत्वाचं आहे. मंडळीमध्ये पूर्ण जीवानिशी आहात काय? फार महत्वाचं आहे. कुटुंबाच्या आचार विचाराकडे लक्ष देत आहात का? फार महत्वाचं आहे. म्हणून सलोमन राजा नीतिसूत्र 31 शेवट करताना म्हणतो, सद्गुणी स्त्री कुणाला प्राप्त होते? तिचं मोल मोत्याहून अधिक आहे. ती कशी आहे? ती आमरण आपल्या कुटुंबाचं हित करते. तिचा नवरा वेशीत असताना ओळखता येतो. ती मुलांकडे लक्ष देते. ती मोठ्या पहाटे उठते. ती कमरबंद विकत घेते. हॅलो, इकडे लक्ष द्या. ती शेताची चौकशी करते आणि विकते नाही, शेत विकत घेते. हॅलो, शेवटी तो म्हणतो सौंदर्य भुलवणारे आहे, लावण्य व्यर्थ आहे, परंतु परमेश्वराचं भय बाळगणाऱ्या स्त्रीची देवाकडून प्रशंसा होते. हॅलो, सलोमन राजाने हे लिहिलं. मला तर फार आश्चर्य वाटतं. प्रेज द लॉर्ड. सत्य लिहिलं त्यानं. सौंदर्य भुलवणारे आहे, लावण्य व्यर्थ आहे, परंतु परमेश्वराचं भय धरणाऱ्या स्त्रीची नाही घरात प्रशंसा होईल, नाही समाजात प्रशंसा होईल, नाही कामाच्या ठिकाणी, पण खात्रीने आजच्या महिला दिनानिमित्त सांगतो माझ्या बहिणी,
तुला किती सौंदर्य आहे, बाह्य सौंदर्य काही कामाचं नाही. जसं जसं वय वाढेल सुरकुत्या पडतील, जसं जसं वय वाढेल रंग कमी कमी होत जाईल. परंतु जे आत्मिक सौंदर्य आहे ना, जो देवाने दिलेला आत्मा आहे ना, जो देवाने दिलेला आत्मिक स्वभाव आहे ना, जो देवाने दिलेला अभिषेक आहे ना, जे देवाने दिलेलं सामर्थ्य आहे ना, प्रार्थनेचं सामर्थ्य, भक्तीचं सामर्थ्य, प्रीतीचं अंतकरण, हे कदापि कमी होत नाही. प्रेज द लॉर्ड. तिचा दिवा रात्रीस मालवत नाही. तिचा दिवा रात्रीस मालवत नाही. म्हणून बायबलमध्ये सांगितलेलं आहे, हन्ना नावाची नव्या करारातली स्त्री, 80 वर्षाची विधवा, 80 वर्षाची विधवा, बरोबर आहे ना, ती उपास आणि प्रार्थना करून मंदिरात देवाला संतोष देणारी होती. योहाना, सुसन्ना स्वतःच्या पैशा अडक्यानं प्रभूची आणि शिष्यांची सेवा करणाऱ्या स्त्रिया होत्या. आज तुमच्या हातून काय होत आहे? मेकअपला पैसे किती खर्च करता आणि देवाच्या मंडळीत किती आणता, याचा ताळमेळ हिशोब करायला चालू करा. खाण्यापिण्यामध्ये किती पैसा खर्च करता आणि देवाला दानार्पण दशांश मध्ये किती करता, याचा हिशोब करा. देवाच्या मंदिरात पेरा, देव तुम्हाला हंगामाचे दिवस देईल. प्रेज द लॉर्ड. स्वच्छ कपडे असावे, स्वच्छ दिसायला असावं, सगळं ठीक आहे. परंतु परमेश्वर, ज्या प्रभू येशू ख्रिस्तानं आपल्या रक्तानं तुम्हाला धुवून शुद्ध केले, त्या कृपेनं तारलेलं आहे, ज्याने तुम्हाला पवित्र आत्मा दिलेला आहे, ज्याने तुम्हाला जिवंत ठेवलेलं आहे, त्याची सेवा करा, त्याची सेवा करा. घागर रिकामी टाकली गेली, जो मला भेटला तो कोणीतरी अद्भुत संदेश आहे, सुवार्थ सांगणारी बनली. चार चौकटीच्या आत येणाऱ्या पुरुषांशी संबंध ठेवणारी, पापामध्ये गुंग असणारी, पैशाच्या मागे लावणारी बाई, दार बंद केलं येशूने तिच्यासाठी पापाचं, येशूने दार बंद केलं मरणाचं, येशूने दार बंद केलं नरकाचं. येशू कशासाठी येतो? एका एका स्त्रीचं जीवन बदलण्यासाठी येतो, दुर्गुण काढून सद्गुण बनवण्यासाठी येतो. माझ्या बहिणीने स्वतःला दोषी समजू नका. बस जे झालं असेल ते झालं, पण इथून पुढे सद्गुण दिसू द्या. मंडळीमध्ये सद्गुणाने राहा, परिवारामध्ये सद्गुणाने राहा, समाजामध्ये, कामाच्या ठिकाणी तुमचे सद्गुण दिसू द्या. नम्रता, प्रीती, शांती, सहनशीलता दिसू द्या. तेव्हा लोक म्हणतील, तेव्हा येशू म्हणेल, ही माझी सद्गुणी स्त्री आहे, हिचा मोल माझ्यासाठी मोत्याहून अधिक आहे, ही प्रार्थना उमण आहे, ही भक्तीची उमण आहे. मी काल आमची पत्नी आणि मी एका मुंबईच्या बहिणीबरोबर बोलत होतो, काहीच ओळख नव्हती, परंतु जेव्हा मी दोघं बोलत असताना त्या स्त्रीचं बोलणं आम्हाला इतकं भारावून गेलो. मी म्हंटल, प्रेमीला म्हटलं, किती सुज्ञपणाने ही बोलते हो. ती म्हटली, पालक साहेब, मी पास्टर मी प्रिन्सिपाल होते, मी राजीनामा दिला, मी आता प्रभूची सेवा करते. तिच्या बोलण्यामध्ये वचन, तिच्या वागण्या आवाजामध्ये नम्रता, आणि ती म्हणते, मी समाजामध्ये अनेक चांगल्या गोष्टी करत आहे. प्रियानो, मी आज तुम्हाला सांगून थांबतोय, सुज्ञता फार महत्वाची आहे. बायबल सांगतो, ज्ञानाच्या योगे घर बांधता येतं, परंतु समंजसपणानं, सुज्ञतेनं ते टिकवून ठेवता येतं. आज तुम्ही सुज्ञ राहा. महिला दिनामध्ये हे शुभेच्छा देताना मी सांगत आहे, शमरोन स्त्रीने घागर टाकली, रिकामी होती, परंतु मला अजून एक स्त्री 12व्या अध्याय माहित आहे, ती रिकामी आली नाही, तिच्यामध्ये घागर नाही, एक कुपी होती. पाप करून करून पैसा साठवून कुपी साठवली होती, पण सरते शेवटी त्या स्त्रीला समजून आलं, ही कुपी मला शुद्ध करू शकत नाही, ही कुपी मला पवित्र करू शकत नाही, ही कुपी मला पाप क्षमेचा अनुभव देऊ शकत नाही. तिने ऐकलं की त्या श्रीमंत मनुष्याच्या घरामध्ये जो आलेला आहे तो पाप क्षमा करणारा आहे. निमंत्रण नव्हतं, पण ती रिकामी आली नाही, भरवून आली. तेलाची कुपी, सुगंधित तेलाची अलाबास्त्र कुपी घेऊन आली. प्रभूच्या चरणाजवळ ती स्त्री बसली, गळागळा रडली, पाप कबूल केलं, येशूच्या पायाला चिंबावलं, पश्चाताप हृदयानं अश्रू गाळले, स्पर्श केला, पायाचे मुके घेतले, स्वतःच्या चरणानं, स्वतःच्या केसानं चरण पुसलं. हा पश्चाताप आहे, हे समर्पण आहे, हा त्याग आहे. ते बहुमूल तेल
प्रभूच्या चरणाला, प्रभूच्या मस्तकावर ओतलं. पहा स्त्रियानो, पवित्र शास्त्रामध्ये अनेक स्त्रिया आहेत, उल्लेखनीय स्त्रिया आहेत, ज्यांनी प्रभूला आपलं सर्वस्व अर्पण केलं, सर्वस्व अर्पण केलं. पंडिता रामाबाई, बहिणाबाई चौधरी, मदर टेरेसा, अनेक स्त्रिया, यांना येशू समजला, सेवा केली त्यांनी, आणि त्या आज इतिहासामध्ये आज अमर झालेले आहेत. माझ्या प्रियानो, आज मी देवाचा सेवक तुम्हाला सांगत आहे, बायबल सांगतो बहुत स्त्रियांनी सद्गुण दाखवलेले आहे, बहुत स्त्रियांनी सद्गुण दाखवलेले आहे, पण तू त्याहून वरचढ आहेस. होय पास्टर, मी तर घरात लय वरचढ आहे, माझ्यावर कोण चढतच नाही, माझा शब्द कोणाला पाडूच देत नाही. घरातले सगळे म्हणतात तिच्या नादाला कोण लागतच नाही, लय बाई वरचढ आहे. असं नको, शास्त्राच्या दृष्टीनं वरचढ राहा. वचन बोलण्यात वरचढ पाहिजे, प्रार्थना करण्यात वरचढ पाहिजे, इथं टाइमात येण्यात वरचढ पाहिजे, देण्यात वरचढ पाहिजे, भाकऱ्या थापण्यात वरचढ पाहिजे, आलेल्याला उपाशी घालवण्यात नाही, पाहुणचार करण्यात. पोटभर म्हणजे घ्या घ्या, आता भात घ्या, हातात पाणी प्या, हात धुवायला देऊ का, अजून घ्या, अजून खा. तुमचा वरचढपणा कशामध्ये दाखवा? आधी घरातली जेवलात त्यांना जेवायला घाला, पाहुणे आले त्यांना जेवायला घाला, करून घाला. ती सद्गुणी स्त्री आहे. इकडे पाहुणे आल्या तरी फोनवर लई वरचढ. आई तोपर्यंत पाणी द्या, चहाला टाका, अहो आईला जरा मदत करा, चहाला टाका. काय बाई वरचढ आहे, ऍडव्हान्स मॉडर्न झाली होता, फोनवर बिझी. मग घेतोय तो तिकडून, हिसकावूनच घेतोय मोबाईल. कुठली कंपनी आहे बघत नाही, या कंपनीपेक्षा ही कंपनी वेगळी आहे म्हणतो, आणि तिच्याच डोक्यामध्ये तो फोडतो. असं काही करू नका. मोबाईल सांभाळा, बायकोला सांभाळा. प्रेज द लॉर्ड. निदान नातेवाईकाच्या समोर तर दंगा नको. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून आत्ताच सुज्ञतेने सहवास ठेवा. सुज्ञ स्त्री घर बांधते, आपलं घर बांधते. देवाचं वचन आज तुम्हाकडे आलं, तुम्ही सुज्ञ आहात, आजपासून आपलं घर तुम्ही बांधायला चालू करा. परमेश्वर म्हणतो मी तुमचं घर बांधेन, पण तुम्ही सुज्ञतेने वागा. पुरुषांना आपल्या पत्नीबरोबर सुज्ञतेने सहवास ठेवा. त्या नाजूक आहेत, तुम्ही लय साजूक वागू नका. प्रेज द लॉर्ड. तुम्ही पण चुकताय कुठेतरी बोलण्यात, वागण्यात. एकाचीच बाजू घ्यायची, आईची, बायकोची. नका तसं करू. दोन प्रकारचे लोक मी पाहतो. काही लोक बायकोची बाजू घेतात, काही लोक आईची बाजू घेतात, आणि काही लोक कुणाचीच बाजू घेत नाहीत. असे शांत बसणारे मेन मी पाहिलेले आहेत. भांडू देत दोघींचं, मला काही नाही. हालेलुया. काय लय हसला, काय सांगू पास्टर, माझं दुःख यापेक्षा वेगळं आहे. आपलेच दात, आपलंच नाक, असा दिनकर म्हणत आहे. असू दे ना, आई बी आपलीच आहे, बायको पण आपलीच आहे. दोघींना पण शांत करा, दोघींसाठी प्रार्थना करा, दोघींच्या समोर गुडघ्यावर या. प्रेज द लॉर्ड. पण आजचं वचन तुम्हाकडे आलेलं आहे, पुरुषांनो आपल्या पत्नीबरोबर सुज्ञतेने सहवास ठेवा. स्त्रियांनो आपल्या पुरुषाबरोबर सुज्ञतेने वागा. तुम्ही, बायबल देवाचं वचन सांगतं, सुज्ञ स्त्री आपलं घर बांधते. पण आज ज्या स्त्रिया सुज्ञ, देवानं पतीला एक सुज्ञ स्त्री तुम्ही लाभलेला आहात, आणि जर मूर्खतेने तुम्ही वागत असाल तर तुम्ही घर पाडत आहात. शमरोनी स्त्रीचं घर येशू ख्रिस्तानं तिला तारण देऊन उभा केलं. प्रेज द लॉर्ड. चुकीच्या लोकांसाठी दरवाजे बंद झाले. मोबाईल, फेसबुक, व्हॉट्सअप, चॅटिंग बंद करा. दगडे शिष्य म्हणाले मी आता मालिका पाहणं बंद केलं. आता देवाने नवीन मालिका त्यांच्या जीवनात चालू केली, तारणाची. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुम्ही कोणत्या मालिका पाहत आहात? प्रेज द लॉर्ड. तुम्ही पण दगडे शिष्टांसारखा निर्णय घ्या. नाही बाई, मला काय, मला 8 वाजलं रे वाजलं, माझी भाकरी शेवटची दपडून बसते, कधी एकदा ती मालिका सुरू होईल. आणि मग त्या मालिका आपल्या घरामध्ये घर करून राहतात. त्यांचे डायलॉग आम्ही बोलतो, हे की नाही? त्यांचे डायलॉग बोलतो आम्ही. डायलॉग नको, वचन बोला. प्रेज द लॉर्ड.
ही वचनं घरात घर करून राहू द्या. घर उभा होईल आणि मग महिला दिन नक्कीच तुमच्यासाठी आशीर्वादित होईल. अलाबास्त्र कोपी घेऊन आलेल्या स्त्रीनं सगळं महागडं तेल प्रभूच्या चरणाला लावलं आणि प्रभूनं तिला आशीर्वाद दिला. श्रीमंताला म्हणाला, तो इकडे ये. हिनं काय केलं बघितलंस का? ही माझ्या पायाची मुके घेत राहिली, ही अश्रू गाळत राहिली, हिनं पाप क्षमा करून घेतली, हिनं अलाबास्त्र कोपी माझ्या तेलाला लावली, पायाला लावली. आज तो प्रभू येशू ख्रिस्त तुमचे अश्रू, तुमच्या प्रार्थना, तुमचं अंतकरण, तुम्ही आपल्या परिवारासाठी करत असलेलं कष्ट, तुमच्या असणाऱ्या घराकडे लक्ष, हे सगळं पाहतो. परंतु मोबाईलवर वेळ घालत असाल, टीव्हीवर वेळ घालत असाल, शेजारच्या बाई बरोबर चॅटिंग, गप्पा टप्पा इकडली तिकडं, तर तुम्ही सुज्ञ नाहीये. वेळेचा सदुपयोग करा. दिवस फार कमी आहेत. आणि 4 मधली 8 मधली 12 मधली बघितली 8व्या बाईला तर आपण म्हणतो तिचा तर झरा आटतच आला होता. सर्वांच्या हातून तिने उपचार करून बघितलं, इकडे तिकडे जाऊन बघितलं, पुष्कळ पैसा घातला, परंतु तिचा रक्ताचा झरा काही सुकत वाळतच नव्हता. अशक्त झाली, मरणप्राय झाली. बरेचदा आमची परिस्थिती अशी होते, आम्ही हे इकडे जाऊ काय, कोण देव आहे, कोण बरं करील, कोण आरोग्य देईल, कोण शांती देईल. पुष्कळ लोक, पुष्कळ स्त्रिया अनेक गोष्टी करून घराला शांती कशी मिळेल, आरोग्य कसं मिळेल, तारण कसं मिळेल बघतात. ती रक्तस्रावी स्त्री 8व्या अध्यायामध्ये तिचा उल्लेख आहे. बहुत वैद्यांच्या हातून तिनं पुष्कळ उपचार करून घेतला, पुष्कळ त्रास सहन करून घेतला, पैसा गेला, वेळ गेला. बरेचदा आमचा वेळ जातो, पैसा जातो, परंतु आमच्या घरातली समस्या निघून जात नाही, आमच्या शरीरातला आजार जात नाही, आमच्या जीवनातला प्रसंग टळत नाही. पण आज तुम्हासाठी आनंदाची बातमी आहे, त्या स्त्रीनं एक वचन ऐकलं, येशू गावामध्ये आलेला आहे, त्याचा स्पर्श आम्हाला आरोग्य देतो. तिनं ऐकलं, तिने विश्वास ठेवला आणि ती म्हणाली, मी त्या गर्दीत जाईन, मी त्या वस्त्राच्या गोंडाला येशूचा स्पर्श करेल, मी बरे होईन. सकारात्मक निर्णय आरोग्याकडे देतो. माझ्या प्रियानो, तिने कृती केली, तिने सकारात्मक बोलली, मी बरी होईल म्हटली, मी यातून मरणार नाही म्हटली. माझ्या प्रियानो, बरेचदा येणारे आजार, बरेचदा येणारी संकट, बायबल सांगतो तुमच्या मरणासाठी नाहीये, त्यातून देवाचं गौरव व्हायचं असतं. परंतु तुम्ही कसं बोलता, तुम्ही कसं वागता. मगाशी बहीण म्हणाली, मला बाउल ट्रॅव्हल्सचा त्रास होता, परंतु ती म्हणाली, नाही आता मी औषध घेणार नाही, मी प्रार्थना करेल आणि माझा येशू मला बरे करेल. तिचे शब्द, तिचीच प्रार्थना तिच्या शरीरामध्ये आरोग्य बनून काम करू लागल्या. प्रेज द लॉर्ड. परमेश्वराने आपल्या शरीरामध्ये प्रियानो आरोग्याचा नियम घातलेला आहे, जीवनाचा नियम घातलेला आहे, परंतु ते आरोग्य, ते जीवन आमच्या मुखावर अवलंबून आहे. म्हणून परमेश्वराचं वचन म्हणतं, जीवन आणि मृत्यू तुझ्या मुखात ठेवलेला आहे. मुखानं चांगली कबुली करा की येशू प्रभू आहे, येशू माझा आरोग्यदाता आहे, येशू माझं घर उभा करेल, येशू मला तारण देईल, येशू मला दीर्घायुष्य देईल. कबूल करा आणि प्रार्थना करा. येशू तुमच्या मुखाच्या द्वारे मनात, हृदयात आणि अंतकरणात राहील, तुमचं घर उभा करेल, शैतान पाडणार नाही. पण बरेचदा आमच्या मुखानं मी म्हणतो, नवरा असा आहे, सासू अशी आहे, बायको अशी आहे, हे असं आहे, ते मुखानं बोलू नका. जे काही दुर्गुण असतील ते परमेश्वर सोपवा. प्रार्थना करा, येशू प्रत्येक दुर्गुण काढून टाक माझ्या पत्नीतून, प्रभू येशू माझ्या पत्नीतून हे गोष्टी काढून टाक. घरातल्या गोष्टी बाहेर सांगू नका, परमेश्वरला सांगा. तेव्हा परमेश्वर काय करेल, तुमच्यातले दुर्गुण काढून तुम्हाला सद्गुण स्त्री बनेल आणि मग तुमचं मोल मोठ्याहून अधिक होईल. देवाच्या दृष्टीनं तुम्ही मोलवान व्हाल, आशीर्वादित व्हाल. तिनं स्पर्श केलं, येशू वळल्याने म्हणाला, मला कोण स्पर्श केला? प्रभू पुष्कळ तुझ्या मागून येत आहेत. आज अनेक स्त्रिया, अनेक पुरुष, अनेक लोक येशूच्या मागून येत आहेत, परंतु येशू त्यांना जीवन देत आहे, येशू त्यांचं कल्याण करत आहे, येशू त्यांचं घर उभा करत आहेत, जे विश्वासाने येशूच्या मागून येत आहेत. प्रेज द लॉर्ड. जे प्रार्थनापूर्वक येत आहेत, जे भक्तीपूर्ण येत आहेत, जे अर्पण घेऊन येत आहेत, जे आशीर्वादासाठी भुकेले ताणलेले आहेत, त्यांना येशू स्पर्श करतो. स्पर्श तो असा होता की तिने ओळखलं होतं, आता हा स्पर्श जगातला सगळं मी पाहिलं. कोणी चटके दिले असतील, कोणी काहीतरी लावाय दिलं असेल, कोणी खायला दिलं असेल, परंतु नाही, तिचा रक्ताचा झरा
अधिकच सुकत गेला होता. ती मरणप्राय झाली होती, परंतु येशू ख्रिस्ताकडे जेव्हा ती आली, गर्दीत शिरली आणि ती म्हणाली, येशू मला बरं कर, मनातल्या मनात म्हणाली, स्पर्श केला आणि त्या रक्ताचा झरा सुकवून गेला. माझ्या बहिणीनो, आज इथं प्रभू येशू ख्रिस्त तुमच्यासाठी उभा आहे, तुमच्या बरोबर आहे. तो नियर आणि डिअर आहे. तो तुमच्यासाठी आहे, तो माझ्यासाठी आहे. त्याचा शब्द आमचं जीवन बदलतो, त्याचा स्पर्श आमच्यातला आजार काढून टाकतो. आणि म्हणून तुम्ही आणि तुमचं घर बांधण्यासाठी येशू आलेला आहे. सैतानानं पहिलं घर पाडलं मूर्ख स्त्रीमुळं, परंतु नव्या करामध्ये येशू ख्रिस्तानं पापी स्त्रीचं घर तिला क्षमा करून उभा केलं. व्यभिचारी स्त्रीचं घर तिला क्षमा करून उभा केलं. योहाना सुसन्ना यांची घरं, मार्था मरियेची घरं येशू ख्रिस्तानं नव्या करामध्ये अनेक स्त्रियांची त्यांना सुज्ञता दिली, त्यांना शहाणपण दिलं. त्या सुज्ञ झाल्या, पापी होत्या, दुर्गुण होत्या, पण त्या सद्गुणाने भरल्या आणि येशू ख्रिस्ताची सेवा करू लागल्या, येशू ख्रिस्ताच्या मागून जाऊ लागल्या आणि त्यांची घरं परमेश्वरनं उभा केली. या आपण आपल्या माना झुकूया, आपण आपले डोळे बंद करूया. आज आपण कबूल करूया की येशू, माझं घर बांधणारा तू आहेस, माझं घर उभा करणारा तू आहेस. मला सुज्ञता दे. प्रभू येशू ख्रिस्ताकडे प्रार्थना करा की येशू मला सुज्ञता दे. प्रभू मला शहाणपण दे, माझ्यातलं मूर्खपण काढून टाक. मुखानं वाईट बोलणं असेल, व्यर्थ बोलणं असेल, दुखावणं असेल, दुसऱ्याची चुगली करणं असेल, अतिशहाणपणा असेल, वरचढपणा असेल, क्षमा मागा. आज तो प्रभू येशू ख्रिस्त तुम्हाला सुज्ञता देऊ इच्छितो. बायबल सांगतं सुज्ञ स्त्री परमेश्वरापासून प्राप्त होते. माझ्या बहिणी, तू सुज्ञ आहेस. माझ्या बंधू, तुला परमेश्वराने सुज्ञ स्त्री बनवली दिलेली आहे. तू आपल्या पत्नी बरोबर सुज्ञतेने व्यवहार कर. स्त्रियांनो, आपल्या घरामध्ये आपल्या सासू बरोबर, सासऱ्यांबरोबर, दीर भाऊजांबरोबर, परिवाराबरोबर, नवऱ्याबरोबर सुज्ञतेने सहवास करा. सुज्ञतेने वागा, वर्ता, क्षमा करा, प्रीतीने राहा, समंजसपणा, संयम बाळगा. परमेश्वर तुमचं घर सैतानाला पाडू देणार नाही. सुज्ञ स्त्री आपलं घर बांधते, परंतु मूर्ख स्त्री आपलं घर पाडते. गॉड इज मेकिंग फॅमिली, डिव्हिल, सैतान इज ब्रेकिंग फॅमिली. आज तुमच्यावरती आहे, घर बांधायचं का घर पाडायचं. बस झालं मूर्खतेचे शब्द बोलणं, वागणं. आज तो प्रभू येशू ख्रिस्त ज्यानं त्या शमरोनी स्त्रीला जीवनाच्या गोष्टी सांगितल्या, तारणाच्या गोष्टी सांगितल्या, पवित्र आत्म्याविषयी, भक्तीविषयी सांगितलं. रिकामी घागर असणारी बाई तिथं घागर टाकली, शमरणात गेलेली तिने घोषणा केली की हा देवाचा सेवक संदेष्ट आहे. लाजणारी, घाबरणारी, नाशाकडे चाललेली स्त्री येशू ख्रिस्ताचं जेव्हा तिने ऐकलं, अनुभवलं, स्वीकारलं आणि तिचं सगळं चुकीचा व्यवहार, सगळ्या चुकीचा व्यवसाय, सगळ्या चुकीची सैतानाने आखलेली नाशाची दार बंद झालीत. येशू ख्रिस्ताने तिच्यासाठी तारणाचं दार उघडलं. ती क्षमा पावली, ती दैहिक भक्ती करणारी आत्मिक भक्ती करू लागली. ती पुरुषांना महत्व देणारी प्रभूला महत्व देऊ लागली. तिच्या सुवार्तेच्याद्वारे शमरोली लोकांचं तारण झालं. माझ्या बहिणीनो, येशू ख्रिस्तानं तुम्हाला तुमच्या कुटुंबाच्या तारणासाठी, या जगातील लोकांच्या तारणासाठी निवडलेलं आहे. ती पापी स्त्री, तिच्याजवळ पुष्कळ होतं, परंतु शांती नव्हती, पापक्षमेचा अनुभव नव्हता, तारणाचा अनुभव नव्हता. तिने ऐकलं की येशू पापक्षमा करणारा, तारण देणारा देव आहे. ती रिकामी आली नाही, अलाबास्त्र कुपी घेऊन आली. तिला तिथं परवानगीची वाट तिनं पाहिली नाही. तिथं तिनं कुणाची संमती घेतली नाही. प्रियानो, जेव्हा संकट येतात, समस्या येतात, तेव्हा आम्हाला कोणी अडवू शकत नाही देवाकडे येण्यासाठी. कारण बायबल सांगतो
येशू ख्रिस्ताच्या अर्पणानं पवित्र स्थानातला पडदा आमच्यासाठी दुभागलेला आहे. आता आम्हाला देवाजवळ जाण्यासाठी आम्हाला येशू ख्रिस्ताच्या द्वारे मार्ग रिकामा झालेला आहे. ना जात ना धर्म ना कुठल्या गोष्टी देवाजवळ येण्यासाठी अडवू शकत नाहीत. पापी स्त्रीनं पश्चाताप केला, अश्रू गाळले, क्षमा मागितली, चरणाचे पप्पे घेतले, मुके घेतले आणि तिने अलाबास्त्र कुपी येशूच्या चरणाला लावली. प्रभू येशूने तिला क्षमा केली. आज तुमच्याजवळ काय आहे? वेळ आहे, प्रभूला द्या. तुमचं स्वर स्तुती करा. तुमचं जीवन प्रभूच्या चरणाजवळ समर्पित करा. तुम्हाजवळ असणारं अर्पण असेल येशू ख्रिस्ताला द्या. गरीब अनाथ पोरक्या विधवांची सेवा करा. तुमची सेवा पुस्तकात नोंद होईल. योहाना सुसन्ना स्वतःच्या पैशाच्या अडक्यानं येशू ख्रिस्ताची आणि शिष्यांची सेवा करत होत्या. तुम्ही काय करत आहात? बहिणीनो, सेवा करा. अनेकदा अनेक आजार, अनेक गोष्टी, अनेक संकट आमचा पिछा सोडत नाहीत. जेव्हा ती योहान 8 मधली स्त्री, पापी स्त्री, तिच्या रक्ताचा झोरा वाढतच होता, ती मरणप्राय वेदनामध्ये होती, पण एक गोष्ट ऐकली की येशू व्याधीमुक्त करणारा देव आहे. प्रियानो, आजही मी देवाचं वचन तुम्हाला सांगत आहे. येशू जिवंत आहे. तो त्याचा स्पर्श जिवंत आहे. त्याचं वचन सत्य आहे. तो पवित्र देवाचा पुत्र आहे. त्याला स्पर्श करा. त्याला म्हणा, येशू मला स्पर्श कर. आजार कितीही मोठा असू दे, येशू मोठा देव आहे. तुमच्या शरीरातला डायबिटीस, तुमच्या शरीरातला ब्लड प्रेशर, तुमच्या शरीरातला प्रत्येक विकार येशूच्या स्पर्शाने निघून जाईल. जीवन येशूमध्ये आहे. ती म्हटली, मी गर्दीत जाईन, मी स्पर्श करेन आणि मी बरी होईन. आज तुमचे विचार कसे आहेत? तुमच्या प्रार्थना कशा आहेत? शब्दातलं यायचं म्हणून, हजर राहायचं म्हणून काही मिळणार नाही. परंतु मी आज जाईन, मी आज सियन प्रार्थना घरात जाईन, मी प्रार्थना करेन, मी भक्ती करेन, मी अर्पण देईन आणि येशू मला स्पर्श करेल आणि माझं जीवन बदलेल, माझं हित होईल, माझं आयुष्य आशीर्वादानं भरेल. सकारात्मक, पॉझिटिव्ह, प्रार्थनापूर्वक मंडळीत या. येशू तुम्हाला स्पर्श करेल. थँक्यू जीसस. धन्यवाद येशू. प्रार्थना करा. आज 2 मिनिटं तुम्हाला वेळ देत आहे. क्षमा मागा, क्षमा करा, तारण मागा, येशू ख्रिस्ताकडे नवीन जीवनाचा अनुभव मागा. जो शरीरामध्ये विकार तुम्हाला भीती दाखवत असेल, येशूला म्हणा, येशू आज तुझ्या नावात हा हाडातला विकार, हा रक्तातला विकार काढून टाक माझ्या येशू. येशूच्या नावामध्ये आज प्रत्येक विकार येशूच्या नावामध्ये निघून जा. यावेळेला प्रत्येक भीती, मरणाची भीती, आजाराची भीती येशूच्या नावात निघून जा. येशूच्या नावामध्ये मी तारण जाहीर करत आहे. येशूच्या कृपेनं मी तारण जाहीर करत आहे. बापा येशू राजा, दया कर. माझ्या प्रत्येक बहिणी भावाचं कुटुंब सुज्ञतेनं उभा राहू दे. तुटलेले पती पत्नीचे नातेसंबंध येशू तुझ्या नावात पुन्हा जुळले जाऊ देत. पुन्हा प्रत्येक घरामध्ये शांती येऊ लागू दे. येशू तुझ्या नावामध्ये प्रत्येक घरामध्ये आनंदाने आरोग्य येऊ दे. लेकरांचं हित होऊ लागू दे. उत्तम जोडीदार येशू प्रत्येक लेकराला दे प्रभू. माझ्या येशू प्रत्येकाच्या जीवनामध्ये, येशू तुझ्या नावात मी शांती जाहीर करत आहे. आज जो वचन तुझं आलेला आहे, नीतिस्तुत्या 14:1 प्रमाणे सुज्ञ स्त्री आपलं घर बांधते. प्रभू येशू, हे प्रत्येकाचं घर बांधणारा तू आहेस. हे सुज्ञ लोक आहेत बापा येशू, त्यांची घरं तू उभं कर. जो सैतान मूर्ख आहे, जो फसवणारा आहे, जो लवाड आहे, ते प्रभू येशूच्या नावात निघून जाऊ दे. आणि राजा येशू, तुझी शांती, तुझं शहाणपण, तुझी सुज्ञता प्रत्येक व्यक्तीला, बहीण भावांना मिळू दे आणि तुझं गौरव होऊ दे. येशूच्या नावाने मागतो, आमेन. देव बाप तुम्हा सगळ्यांना खूप खूप आशीर्वादित करो. प्रेज द लॉर्ड. आमेन.